संत्रिका विभागाला 50 वर्ष पूर्ण होत आहे। खरोखरच हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांचा। तरी उपस्थित मान्यवर, पाहुणे, मित्रमंडळी, सुहृद या सर्वांचे मी विभागातर्फे शब्द सुमनांनी स्वागत करते, विनम्र अभिवादन करते आणि आता आपण या आनंद सोहळ्याला सुरुवात करत आहोत। सभोवतालच्या नकारात्मकतेचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण सारे दीप होऊया, असंच या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने म्हणावंसं वाटतं। त्यासाठी आमच्या गळ्यातल्या ज्येष्ठ पुरोहिता सुनीतीताई गाडगे यांना मी दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते। सुनीतीताई। स्वयं विकासातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनासाठी स्वयं विकास या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उपासना, प्रार्थना यामुळेच प्रेरणा मिळते आणि हे सत्य आहे। तर आता या आनंद सोहळ्याची सुरुवात उपासनेने होईल। नमस्कार। संत्रिका विभागाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत। प्रथम आपण आपल्या मातृभूमीचे पूजन करू। आपल्या समाजात आपण अनेक देवदेवतांचे तसेच अनेक संत, प्रेषित आणि गुरुजनांचे पूजन करतो आणि त्यांच्या उपदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करतो। परंतु सर्व जीवमात्रांचा आधार असलेल्या मातृभूमीचे आवर्जून पूजन केले जात नाही। सर्वसामान्य लोकमानसात मात्र पृथ्वी पूजा काही प्रसंगी केली जाते। उदाहरणार्थ वास्तू बांधण्याआधी भूमिपूजन करतात, शेतात बी बियाणं पेरण्याआधी आणि नंतर धान्य तयार झाल्यावर ते जेथे ठेवायचे त्या खड्याचे पूजन करतात। आपल्या इष्ट देवतेबद्दल तिच्या विषयीची आपल्या मनातील कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे म्हणजे पूजा करणे। वेदांमध्ये आपल्या भूमातेचा गौरव केलेला आढळतो। ऋग्वेदात म्हटले आहे उपसर्ग भूमी मेता। यजुर्वेदात म्हटले आहे नमो मात्रे कृतिज्ञे। अथर्व वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भूमी सूक्त आहे। दासबोधात 16व्या समासात समर्थ रामदासांनी पृथ्वी स्तवन केले आहे। प्राचीनतम आणि प्रगल्भ संस्कृती असलेल्या आपल्या देशाला फार पूर्वी आर्यावर्त, हिंदुस्थान, भरतखंड इत्यादी नावांनी ओळखले जात असे। विष्णू पुराणात उल्लेख आहे। पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचं आहे, काही सांगताय। उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणं वर्षं तत् भारत नाम भारती यत्र संततिः। समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेचा जो देश आहे त्याला भारत देश म्हणतात। त्याचे रहिवासी ते सर्व भारतीय होत। भारत माता हेच आपले सर्वांचे दैवत, त्याची आपण पूजा करूया। आपल्याकडे देवपूजेचे पंचायतन असते। गणपती, देवी, सूर्य, शिव, विष्णू या 5 देवतांच्या एकत्रित उपासनेला पंचायतन पूजा म्हणतात। या पूजेत प्रमुख उपास्य देवतेची स्थापना गाभाऱ्यात मध्यभागी करतात। बाकीच्या देवतांची स्थापना चारी दिशांना करतात। देवळांमध्ये अशी मांडणी आपल्याला दिसते।
देवतांच्या पूजेनंतर मंत्रपुष्पांजली म्हणतात। मंत्रपुष्पांजली ही एकसंघ राष्ट्राची, राष्ट्र जीवनाची व सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आहे। आद्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजेचा प्रथम पुरस्कार समाजात एकोपा वाढवण्यासाठी दिला। आज आपल्या समोर आपल्या मातृभूमीची, अखंड भारताची प्रतिमा आहे। ही आपली उपास्य देवता आहे। या मातेचे पंचायतन मांडायचे तर मध्यभागी एक मातृभूमीची प्रतिमा व तिच्या चारही बाजूंनी समृद्ध वेदवाङ्मय व संत साहित्य हे आपल्याला नैतिकता शिकवते। शास्त्र तेज आपली संरक्षण दले त्याग पराक्रम शिकवतात। उत्पादकता अनेक भाषा, कला, व्यापार, शेती शिकवतात। आरोग्य सेवा सर्वांची काळजी घेणे शिकवतात। या सर्व नीती मूल्यांना स्वतःच्या आचरणात आणणाऱ्या अनेक देशभक्त स्त्री पुरुषांमुळे आपला देश एक समर्थ जागता राष्ट्रपुरुष आहे। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक देशभक्तांनी कठोर संघर्ष केला, तेही मातृभूमी पूजनच होते। स्वातंत्र्यानंतर अनेकांनी देश सर्वार्थाने समर्थ होण्यासाठी योगदान केले, तेही मातृभूमी पूजनच आहे। आज आपण शस्त्र निर्मिती, शिक्षण, औषध निर्मिती, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात प्रगती साधत पुढे जात आहोत। आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने भारत विश्वगुरु होईल असे विवेकानंदांनी म्हटले आहे, ते सत्यात आणण्यासाठी आपण सर्वजण संकल्पपूर्वक अधिक उत्साहाने काम करू। प्रथम आपल्या महन्मंगल मातृभूमीला त्रिवार ओंकार व प्रार्थनेने अभिवादन करू व आजच्या कार्याचा संकल्प करू।
देवदेशकार्यसङ्कल्पम् वयं करिष्यामहे। या पृथ्वीवर जम्बूद्वीपात भरतवर्षात बौद्धावतारात पुणे महानगरात आज विश्वावसू नावाच्या संवत्सरात आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथीला मंगळवारी संत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी आम्ही देव देश कार्याचा संकल्प करीत आहोत। निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणेशस्मरणं करिष्यामहे। वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कोटी सूर्यांप्रमाणे प्रकाशमान श्री गणेशाने आमचे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस न्यावे। आपल्या भारतीय भूमीत निर्माण झालेल्या वैदिक अवैदिक अशा सर्व संप्रदाय उपासना पंथ किंवा धर्ममते यांनी ओमलाच परब्रह्माचे ध्वनिरूप प्रतीक मानले आहे। शैव मताचे योग म्हणतात ओम नमः शिवाय। वैष्णव मताचे लोक म्हणतात ओम विष्णवे नमः। देवीचे उपासक म्हणतात ओम दुर्गायै नमः। जैन मताचे लोक म्हणतात ओम नमो हरिहंताणं। बौद्ध मताचे लोक म्हणतात ओम मणिपद्मे शीख मताचे लोक म्हणतात एक ओंकार सद्भावकर्ता पुरः। आधुनिक काळात भारतात नांदत असलेल्या सर्व देशी विदेशी धार्मिक संप्रदायांचा समन्वय करून श्री विनोबांनीही आपल्या नाममालेत हेच सांगितले आहे। ओम तत्सत् श्री नारायण पुरुषोत्तम गुरुतो सिद्ध बुद्ध तो संत विनायक सविता पावक तू ब्रह्ममस्तु यहव शक्ति तू येषु पिता प्रभु तू रुद्र विष्णु तू राम कृष्ण तू रहीमता हो तू वासुदेव गो विश्वरूप तू चिदानंद हरि तू
शिव तू आत्मलिंग शिव तू. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, येत्या काळात आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र, त्याचीच आराधना करा. ते जागृत आहे, सर्वव्यापी आहे. मनुष्य मात्र, प्राणी मात्र आणि आपले सर्व देशबांधव ही आपली दैवत आहे. प्रथम त्यांची पूजा करा. म्हणूनच या नाममालेत पुढील भर घालून म्हणूया, आर्तरूप तू रुद्ररूप तू आर्तरूप तू रुद्ररूप तू जनी जनार्दन तू जनी जनार्दन तू आद्यरूप तू दीनरूप तू आद्यरूप तू दीनरूप तू राष्ट्ररूप हि तू राष्ट्ररूप हि तू. ओम तत्सत् श्री नारायण तू ओम तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू पुरुषोत्तम गुरु तू. सर्व सगुण साकार निर्गुण निराकार आदर्शांमध्ये एकच ईश्वरी तत्व पाहण्याची प्रतिभा भारतात प्रकट झाली आणि भारतानेच ही दृष्टी आजवर टिकवली आहे. ईश्वर विषयक मतभेदांमुळे आपापसात कलह न करण्याची ही दृष्टी साऱ्या जगाला देण्याचं काम भारतच करू शकते. अशी जीवनदृष्टी जिथे विकसित झाली अशा आपल्या मातृभूमीचे आणि महापुरुषांचे पूजन करूया. मी विनंती करते, माननीय संचालक, माननीय सुभाषराव, माननीय अजितराव, माननीय विसुभाऊ, माननीय महेंद्रभाई यांनी प्रतिमा पूजन करावे. आपल्या प्रबोधिनीचे पथदर्शक योगी अरविंदांनी व्यक्ती केंद्रित अध्यात्म राष्ट्र केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. समर्थ रामदासांनी संघटना मंत्राचा साक्षात्कार घडवला. स्वामी दयानंदांनी वेद आणि उपनिषदांचा अर्थ जाणून स्पष्ट केला. स्वामी विवेकानंदांनी राष्ट्र हेच दैवत मानावे असे सांगितले. या पूजनानंतर कर्तबगार आणि दिशादर्शक मातृशक्तीचे स्मरण करूया. शिवसंकल्पे प्रसन्नतरमण शिवसंकल्पे प्रसन्नतरमण सजगतेतपो गुणसंवर्धन सजगतेतपो गुणसंवर्धन उत्कट अस्फुट मनःशक्तीचा उत्कट अस्फुट मनःशक्तीचा शोध नित्य घेऊ शोध नित्य देऊ लक्ष्मी अहिल्या स्फूर्तिदायिनी लक्ष्मी अहिल्या स्फूर्तिदायिनी आत्मबलाने बनु तेजस्विनी आत्मबलाने बनु तेजस्विनी पराक्रमाची कृती घडविल्या पराक्रमाची कृती घडविल्या चित्तमनी जागवू चित्तमनी जागवू उत्कट अस्फुट मनःशक्तीचा उत्कट अस्फुट मनःशक्तीचा शोध नित्य घेऊ शोध नित्य देऊ. आता आपण भारतातील कर्तृत्ववान स्त्री पुरुषांच्या कार्याचे स्मरण केले. वैयक्तिक संसार करूनही ज्यांनी राष्ट्रासाठी आपले आयुष्य वेचले आणि संसारात गुंतून न राहता ईश्वर पूजा म्हणून राष्ट्रासाठी वैराग्ययुक्त आयुष्य जगले, त्या सर्वांचे आदर्श आपल्या समोर होते.
आणि आपण सर्व मिळून कार्य करू. आपले मनोगत परमेश्वराला सांगूया. हे परमात्मन, हे परमात्मन, या सर्व महात्म्यांचे चरित्र, या सर्व महात्म्यांचे चरित्र आम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरू दे. मातृभूमीला कोणत्याही संकटातून मुक्त करणारी शक्ती बुद्धी आम्हाला मिळू दे. सर्वांना एकत्रित ठेवणारी अभंग संघटना आम्ही विकसित करू. आत्मविश्वासपूर्वक भविष्य घडवणारा अखंड स्रोत प्रवाहित करण्यासाठी आम्ही दक्ष राहू. हे विश्वनियंत्या त्यासाठी तुझे आशीर्वाद आम्हाला असू दे. यानंतर त्रिवार ओंकार करून आपली उपासना पूर्ण. नमस्ते. 1 2 येण्याने आपुल्या चैतन्य पहा संचारले. येण्याने आपुल्या चैतन्य पहा संचारले. स्वागताला आपुल्या सूरही आतुरले. तर आता एक पद्य सादर होणार आहे. त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याची रचना संत्रिका विभागात कार्यरत असलेल्या आम्हा सर्व पुरोहितांकडून संस्कृतचे शुद्ध उच्चारण, ह्रस्व, दीर्घ हे सर्व घोटून घेणाऱ्या संस्कृत पंडित माननीय माधुरीताई कोटिगासकर यांची आहे. त्याला स्वरसाज चढवलेला आहे माननीय मिलिंद संत यांनी. पद्याचे शब्द खूपच सुंदर आहेत. संत्रिका विभागाचं संपूर्ण कामकाज त्यांनी खूपच छान शब्दबद्ध केलेलं आहे. तर ऐकूया रूप पालटू देशाचे. संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना. संस्कृती साकल्ये जाणुनी अनिष्ट रूढी परंपरांना समूळ उच्चाटुनी विश्वमान्यता संस्कृत संस्कृती संस्कारा देण्या संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना. संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना. आचारास विचारात की उत्तमी उत्तमता भारतीय संस्कृतीची संस्कृत वाङ्मयी माता उद्धरण्यात पुनर्स्थापण्यात वैभव देण्या
संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना भगवंतांनी रचिला अमुचा संस्कृतीचा पाया यज्ञ याग अन्न पूजा शांती संस्कारांचा गाभा जुने जपोरी स्थल कालोचित धर्मविधी साधण्या संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना अर्थाशोधता स्पष्टता इष्टालारुणी आशय घन संसार साधका सुयोग्य शब्दातुनी परिवर करशील विचारातुनी घेऊनिया प्रेरणा संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना मातृभूमीचे ऋणमावर सदैव तिथला पूजो मनोबलाने उद्धरण्याची जीवन सेवा तुझो धर्मविधींच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्या संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना जाती पंथ कुलवती संस्कृती भेदानाही भाव परस्परांना पूरक होईन एकत्वाचा भाव मातृभूमी जगती साऱ्या वंदनीय करण्या संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना पालटू देशाचे आध्यास घेऊनी म्हणा संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना संस्कृत संस्कृती संशोधन करण्यासाठी स्थापना आता यानंतर संत्रिका विभाग आज ज्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचसाठीचा हा आनंद सोहळा आहे. तर तो विभाग 50 वर्षाचा कसा झाला, कशी कशी वाटचाल करत इथपर्यंत या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे याबद्दल थोडं ऐकणार आहोत. यामध्ये अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा मोलाचा वाटा आहे. अनेकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक योगदानही आहे. तर अशा या संत्रिका विभागाच्या जडणघडणीबद्दल आपण काही मनोगत ऐकणार आहोत. तेजस्वी व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण अशीच या सर्वांच्या जगण्याची रीत आहे आणि ते सत्य आहे. तर माननीय यशवंतराव लेले यांचं मनोगत आपण प्रथम ऐकणार आहोत. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित नाही राहू शकलेले आहेत. तर त्यांचं जे मनोगत आहे ते त्यांनी चित्रफितीद्वारे आपल्याला पाठवलेलं आहे. ते आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि त्यांचे शुभाशीर्वादही घेणार आहोत.
ज्ञानप्रबोधिनी म्हणे संत्रिका म्हणजे संस्कृत संस्कृती संशोधिका हा विभाग ज्यांनी सुरू केला ते विद्यावाचस्पती कृष्णराव अर्जुनवारकर आणि विद्यावाचस्पती महाशब्दे ह्या लोकांच्या प्रयत्नाने या स्वतंत्र संस्कृतीचा अभ्यास करणारी अशी संस्था निर्माण झाली. त्या संस्थेला आता अर्धशताब्दी पूर्ण होईल. त्यानिमित्ताने सध्या तिचं काम करणाऱ्या सौभाग्यवती मनीषाताई शेटे आणि संत्रिकेचे बाकीचे सगळे सदस्य, संचालक, सहसंचालक या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. हे काम एक फार उपेक्षित असणारं काम हे कृष्णराव अर्जुनकरांनी सुरू केलं आणि काही काळ माझा त्या काळा विभागाशी संबंध आला. त्या कामाला पर्याय नाही, म्हणजे दुसरी कोणी संस्था हे असं काम नाही करत. आणि म्हणून या संत्रिकेच्या कामाचं महत्त्व हे अजोड आहे. म्हणजे खरोखरीच पुण्यात अशी एखादी संस्था आहे का तर नाही सापडत. म्हणून आज मनीषाताई आणि एकूणच संत्रिकेचे सदस्य, संचालक या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक उदंड अभिनंदन करावं असं वाटलं. या विभागाशी काम करण्याचं सौभाग्य मला काही काळ मिळालं याचाही आनंद या निमित्ताने मी व्यक्त करतो. त्या विभागाच्या तर्फे अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, संस्कृतमधून झाली, अन्य भाषेत प्राकृत भाषेतून झाली आणि मराठीतूनही झाली. किंवा अनेक भाषांमध्ये संस्कृतीच्या संबंधीची आणि विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीची विशेष माहिती पुरवणं हे काम त्या विभागाने चांगल्या रीतीने केलेलं आहे असं मला म्हणता येईल. असं काही हे काही परिपूर्ण काम झालं असेल भाग नाही. हे काम अजून कितीतरी करण्यासारखं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या विभागात जर आता अशा दृष्टीचा मनुष्य हा काम करू लागला तर सौभाग्यवती मनीषाताई शेटे यांना खूप खूप सहाय्य होईल, मदत होईल, प्रोत्साहन मिळेल. आणि मग हे काम जे आहे ते खरोखरी अखिल भारतीय पातळीवर पोचू शकेल आणि पोचायला पाहिजेही असं मला वाटतं. ज्या ज्या माणसांचं योगदान झालेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्याचं महत्त्वाचं काम मला करावं असं वाटतं. आणि म्हणून मी आज मुद्दाम म्हणून हे ध्वनिमुद्रित करून ठेवतो आहे. तेव्हा सगळ्या संत्रिका सदस्यांना आजच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो, शुभकामना व्यक्त करतो. आणि हे काम कितीतरी पटीने वाढवून असं काम व्हावं त्या ठिकाणी अशी अंतःकरणपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. आता माननीय विसुभाऊ आणि माननीय रामभाऊ डिंबळे यांचं मनोगत शुभाशीर्वाद आपण घेणार आहोत. ते प्रत्यक्ष इथे उपस्थित आहेत ही आपल्या सगळ्यांच्या आनंदाची गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांनी आपल्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद या लेखी किंवा चित्रफितीद्वारे पाठवलेल्या आहेत. तर त्या आता आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत.
नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कृती संशोधिका म्हणजे आपली संस्कृतिका आज 50 वर्षाची झाली, म्हणून हा आनंद मेळा आपण भरवला आहे. 50 वर्षाचा टप्पा ही फार आनंदाची गोष्ट आहेच, मोठा टप्पा आहे. आणि त्या कार्यक्रमाला 50 वर्षापूर्वी नवीन कल्पना राबवायला घेतलेला माझ्यासारखा नौका माणूस आज उपस्थित असण्यानं एक संपूर्ण कालखंडाचा पल्ला समोर उभा राहतो. तेवढा वेळ नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं तर 50 वर्षापूर्वी पौरोहित्यानं सुरुवात केली एका विवाहविधीच्या. फारच ते नाटकासारखं बेचून रिहर्सल करून केलेलं काम, पण अतिशय उत्तम प्रयोग झाला. त्याच्यापूर्वी ती पोथी लिहून तयार करण्याचं काम महिनोमहिने चालू होतं. स्वतः स्वर्गीय आप्पासाहेब पेंडसे यांनी मला सांगितल्याप्रमाणे तसं काम करत करत मी हस्तलिखित पुरं केलं होतं. असं पौरोहित्य लोकांना आवडलं, समजलं आणि त्या समाजात पसरेल अशी आशा निर्माण झाली. त्यानंतरच्या 50 वर्षामध्ये जसं म्हणतात ना, बाकी सारा इतिहास आहे. आपण सर्वांनी हे पौरोहित्य समाजाच्या सगळ्या थरात, महाराष्ट्रभर, हिंदुस्थानभर, परदेशातही, मराठीत, हिंदीत, ग्रामीण भाषेत सुद्धा असे आपण पौरोहित्य करून दाखवलं. समाजात एक छोटा बदल घडवायला 50 वर्षाची चिकाटी लागते, ती आपण सगळ्यांनी दाखवली. याबद्दल आज आनंद व्यक्त केला पाहिजे. आनंदाच्या बरोबरच कृतज्ञताही व्यक्त करण्याचा हा प्रसंग आहे. 50 वर्षापूर्वी हे सुरू केलं त्यावेळेला प्राध्यापक अर्जुन वाडकर, श्रीवत्सव अर्जुन वाडकर हे संस्कृतज्ञ या कल्पनेच्या प्रत्यक्षात आणण्याच्या कामाला उभे राहिले. त्यांनी संस्कृताचा व्यासंग व्हावा म्हणून ग्रंथ वाचनाचा या ठिकाणी एक छान गट वर्षानुवर्ष चालवला. नवीन नवीन पोथ्या लिहिण्याच्या कामाला तेव्हा सुरुवात झाली. आणि हे सारं काम विसुभाऊ, यशवंतराव, वामनराव अभ्यंकर, स्वर्गवासी लताताई भिसीकर या सगळ्यांनी केलं. यांच्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधीतरी पौरोहित्य करायला जाऊन समाजात याच्या गोष्टी कशा प्रभावी करता येतील ते करून पाहिलं आणि त्याच्यात नवीन कल्पनांची भर घातली. आज एक अत्यंत व्यवस्थित अशी ऑर्गनायझेशन आपण उभी केली आहे आणि सगळीकडे आपल्याला मानमान्यता आहे. संस्कृताच्या व्यासंगाबाबत बरंच काही करण्याचं शिल्लक आहे आणि या पौरोहित्याबाबत सुद्धा बरंच काही करण्याची आवश्यकता आहे. 50व्या वर्षाचा टप्पा हा या संकल्पाचा टप्पा आहे, नवसंकल्पाचा टप्पा आहे. जुनं इरिलेव्हंट नाही झालेलं, ते रिलेव्हंटच आहे. पण नव्या रिलेव्हंट गोष्टी, संबद्ध गोष्टी या कोणत्या आहेत याचा विचार करण्याचा टप्पा आहे. आपण सगळ्यांनी तसे संकल्प करूयात. 100चा किंवा त्याच्या आधीचा 75चा कार्यक्रम कराल त्याला तुम्ही सारेजण हे माझ्यासारखे 70-80 वर्षाच्या टप्प्यात गेलेले आहेत. परंतु एक सूत्र पहिल्यापासून आहे आणि ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीची जी विशाल कल्पना आहे, ज्ञानाच्या सहाय्यानं समाजाला जागा करणं, त्या कल्पनेचा एक भाग म्हणजे धर्मसंस्थापना. लोक वेड्यावाकड्या प्रवाहाखाली वाहत चाललेले आहेत, ते परत जुळवून आणायला पाहिजे, एकमेकांशी तादात्म्य पावायला पाहिजे. म्हणून धर्मसंस्थापनेचे काम करायला पाहिजे असं आपण आग्रहपूर्वक म्हणत ती धर्मसंस्थापना करण्याचं काम आपण करतो. याचा विलक्षण आनंद आहे. परंतु त्याची पूर्ण व्याप्ती आपल्या लक्षात येण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. संस्कृताचा व्यासंग करणारे, संशोधन करणारे भांडारकर सारखे, विद्यापीठासारखे, देशभराही अन्य संस्थांसारखे प्रयोग सगळीकडे चालू आहेत. समजा त्यात आपण त्यांच्यासारखं काही चांगलं काही केलं उत्तम, छोटं केलं तरी काही वाईट नाही. पण संस्कृतीच्या बाबतीत काही घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न फार क्वचित होतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी संत्रिकेमध्ये संस्कृताचं संशोधन करूयात, पण संस्कृतीचं सुद्धा करूया. अनेकदा लक्षात येतं
की समाजाला जे आवडतं पण समाजाच्या अंतःकरणात उतरतं का नाही, तितका प्रभावीपणे आपले पुरोहित आपले कार्यकर्ते समाजाशी बोलतात का, की संवादाचा प्रसंग आहे या जाणीवेनं करतात का, त्यांचं स्वतःचं वाचन व्यासंग त्यात आवश्यक तेवढा होतो का, समाजाच्या प्रश्नांना त्यांना उत्तरं देता येतात का, या सगळ्यामध्ये जेवढी आपल्याला प्रगती करता येईल तेवढं हे प्रभावी काम होऊ शकेल. आणि म्हणून आज काम करणाऱ्या मनुष्यजाईंच्यासारख्या विदुषी आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. फक्त पुण्यात राहून काम करण्याने काही होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलं पाहिजे. पंढरपुरी, नाशिक या ठिकाणी गेलं पाहिजे, वराडात गेलं पाहिजे, नागपुराकडे गेलं पाहिजे आणि प्रांताच्या बाहेरही गेलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या प्रांतात हे काम कसं पसरेल, सगळ्या भाषांमधलं कसं होईल याच्यासाठी आपण काम करूयात. या पोचांच्यामध्ये आपण जे जे रूढ आहे त्यातलं जे शास्त्रपूत आहे ते घेतलं आहे, पण रूढ काय याचा आपला तरी अभ्यास कुठं झाला हो. वेगवेगळ्या जमातींमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती प्रकारानं अनेक विधी करतात याचा अभ्यास करायला मुद्दामून पाठवलं पाहिजे लोकांना. आणि म्हणून अशा अभ्यासाच्यासाठी म्हणून शिष्यवृत्त्या देण्याची काहीतरी निधी व्यवस्था आपण करूयात. याच्यातून आपला समज आपल्याला समजेल. आपला सनातन संस्कृती ही नेमकी कशी होती आणि कशी आज आहे याचा आवाका आपल्याला येईल. कदाचित सनातन असणे हा भारतीय राजकारणातला वादाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. सना म्हणजे पहिल्यापासून, सनातन म्हणजे पहिल्यापासूनचं जे धर्मकृत्य आहे, धर्मवृत्ती आहे त्याबद्दल आग्रहानं कोणी म्हणणार आहे का? तो जाऊ दे लायाला, आम्ही नवीन त्याच्या परत वाहून जाऊ असं म्हणणार आहोत. तेव्हा सनातन लावून धरायला पाहिजे. आणि प्रबोधिनीचा संकल्पच आहे की ईशचिंतन आणि धर्मकल्पना याच्या बाबतीत आपण सनातनातले सनातनी असो. पण म्हणून सनातनी म्हणजे मागास बावट अशा असणार नाहीत. आधुनिकातलं आधुनिक असलेली शास्त्रविद्या याच्यातही पारंगत असलं पाहिजे. असं एकाच वेळेला उभयंस करायला आपण आपल्याला सुचवलं आहे. असा व्यासंग आपण करूयात. आणि या प्रसंगाच्या निमित्तानं मी तो शुभसंकल्प आपल्या वतीनं केल्यासारखं म्हणतो की आपण हे जरूर करूया. त्यात यश येईल. खूप अनेक जाणत्या अभ्यासक व्यासंगी माणसांचा आपल्याला सहवास आणि सहयोग लाभेल. आणि त्यातून आपणचं जे स्वप्न आहे ते व्यवस्थितरित्या आपण पूर्ण केल्याचा आनंद होईल. अर्धम म्हणजे एक तुकडा, अर्धम म्हणजे 50 असं म्हणत नाही, पण अर्धशताब्दीचा अर्थ 50 वर्ष. तर पूर्ण शताब्दीच्या पर्यंत ही स्वप्न प्रत्यक्षात आणलेली आपल्याला दिसो अशी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. माननीय विसुभाऊंनी ते लिहून पाठवलेलं आहे त्यांचं मनोगत ते मी वाचून दाखवणार आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कृत संस्कृती संशोधिकेचा प्रारंभ पुण्यातील ज्येष्ठ प्राध्यापक कैलासवासी कृ. श्री अर्जुन वाडकर यांनी 1975 मध्ये केला. ज्ञानप्रबोधिनीचे आद्य संचालक कैलासवासी वाचस्पती V.V. पेंडसे तथा आप्पा यांचा आणि प्राध्यापक कृ. श्री अर्जुन वाडकर यांचा अनेक वर्षांचा परिचय होता. संस्कृत साहित्याविषयी उत्सुकता असूनही ज्यांना विविध कारणांमुळे तो अभ्यास मनाजोगता करता आला नाही अशा प्रौढ स्त्री पुरुषांसाठी अर्जुन वाडकरांनी ज्ञानप्रबोधिनीत वर्ग सुरू केले. ते स्वतः आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी सौ लीलाताई हे दोघेही त्या वर्गामध्ये मार्गदर्शन करीत होते. त्याचप्रमाणे संस्कृतशी निकट असा भाषिक आणि ऐतिहासिक संबंध असणाऱ्या प्राचीन इराणी भाषेतील अवेस्ताचे अध्ययन करणे आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय आणि प्राचीन इराणी यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचे ज्ञान करून घेणे या उद्देशाने आणखी एक वर्ग प्राध्यापक अर्जुन वाडकरांनी सुरू केला होता. आणि त्यासाठी वाचस्पती मेहेंदळे हे प्रसिद्ध विद्वान मार्गदर्शन करीत होते. मी त्यावेळी ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशाळेत अध्यापनाचे काम करीत होतो आणि त्या जोडीने श्री अरविंदांच्या साहित्याचा अभ्यास करीत होतो. तसेच पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण शिकणाऱ्या आणि शिकविणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्या संदर्भात एका प्रकल्पाचेही काम मी करीत होतो.
त्या काळी पुण्यात भागवत गुरुजी या नावाने प्रसिद्ध असे संस्कृत व्याकरणाचा पारंपरिक पद्धतीने अभ्यास केलेले विद्वान टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत व्याकरणाचे अध्यापन करीत होते. संस्कृत व्याकरणामधील एक प्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत कौमुदी ह्यावर भागवत गुरुजींनी केलेले विवेचन आणि अधूनमधून मी विचारलेले प्रश्न ध्वनिमुद्रित करणे असे त्या प्रकल्पाचे स्वरूप होते. त्यापैकी प्रत्येकी 1.5 तासाच्या अशा सुमारे 350 ध्वनिमुद्रिका आम्ही तयार केल्या आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. त्या निमित्ताने मला पाणिनी या संस्कृत व्याकरणकाराच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा परिचय झाला. प्राध्यापक अर्जुनवाडकरांचे एक स्नेही कैलासवासी प्राध्यापक स. देशपांडे हे हिंदुत्व ह्या विषयावर प्रदीर्घ काळ सूक्ष्म चिंतन केलेले विद्वान त्या काळात राष्ट्रवाद अभ्यास मंडळ ह्या नावाने उपक्रम ज्ञानप्रबोधिनीत घेत होते. त्या बैठकींमध्ये होणाऱ्या चर्चांचा मला खूप लाभ झाला. अशा प्रकारे माझे वैचारिक जीवन समृद्ध होण्याच्या कामात चंद्रिकेचा खूप मोठा भाग आहे. त्यासाठी मी कैलासवासी अर्जुनवाडकर पती-पत्नी, कैलासवासी भागवत गुरुजी, कैलासवासी स. देशपांडे आणि त्यांचे सहकारी श्री अरविंद बाळ या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. या सर्व वैचारिक प्रवासात एक गोष्ट मात्र मला वेदनादायक वाटत असे, ती म्हणजे संस्कृतच्या अध्ययनाच्या क्षेत्रावर भारतीयांपेक्षा विदेशी अभ्यासकांचा आणि संशोधकांचा असणारा प्रभाव. वेदांचा अभ्यास करताना मॅक्स मुलर, ओल्डेनबर्ग, हिलेब्रांड इत्यादी विदेशी संशोधकांचा उल्लेख भारतीय संशोधकांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक प्रमाणात होत असे. अधूनमधून सायणाचार्यांचा उल्लेख होत असे, मात्र स्वामी दयानंद, श्री अरविंद यांच्या भाष्यासंबंधी मला महाविद्यालयात किंवा पुणे विद्यापीठात कधीही प्राध्यापकांकडून ऐकायला मिळाले नाही. ही उणीव संत्रिकेत भरून काढण्याचा प्रयत्न मी काही प्रमाणात केला. संत्रिकेतील भावी अभ्यासकांनी आणि संशोधकांनी याचा विचार करून अभ्यास आणि संशोधन करावे अशी माझी इच्छा आणि विनंती आहे. माननीय यशवंतरावांनी संत्रिकेतील धर्मविषयक कामात खूप मोठे योगदान दिले आहे. त्या कार्याची परंपरा पुढे चालवण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. संत्रिकेतून तयार झालेले पुरोहित आता देशविदेशात प्रत्यक्ष जाऊन अथवा दूरस्थ ऑनलाईन पद्धतीने पौरोहित्य करीत आहेत. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या पौरोहित्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या या पौरोहित्य पद्धतीचे स्वागत समाजाने मोठ्या प्रमाणात केले आहे. माझ्यानंतर मनीषाताई त्या कामाची जबाबदारी सांभाळत आहेत. पौरोहित्याचा, राष्ट्रवादाचा तसेच भारतीय आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास आणि संशोधन ह्या संदर्भात संत्रिकेत आतापर्यंत झालेले काम अधिक मोठ्या प्रमाणात पुढे वाढावे यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आता यानंतर वैकुंठवासी लताताई यांची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. लताताई कोणाला माहित नाही असं नाही आहे, तर आपण त्यांची चित्रफीत पाहूया. ज्ञानप्रबोधिनीच्या विविध केंद्रांमधून पुण्यात एकत्र आलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार. एक प्रयोग माननीय संचालकांनी पुण्यात केला आणि त्याची पुनरावृत्ती अनेक ठिकाणी होऊ शकेल अशी क्षमता त्याची आहे आणि ती आवश्यकता पण आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर फार मोठ्या संख्येने सामूहिक उपासनेचा एक प्रयोग माननीय गिरीशरावांनी केला आणि त्याच्या आधी त्याची पूर्वतयारी म्हणून पुण्यात अनेक ठिकाणी छोटे उपासनेचे गट एकत्र आलेले होते आणि त्या सगळ्याचं फलित म्हणून ते सगळं मैदान अत्यंत शिस्तीत बसलेल्या सगळ्या उपासकांनी भरून गेलेलं होतं आणि तो समूह शक्तीची ती उपासना, समूहाने केलेली उपासना याचा फार मोठा प्रभाव त्यावेळी जाणवला. पण त्यानंतर तो एक पथदर्शी प्रयोग होता असं आपण जर समजलो तर अशाच प्रकारचे प्रयोग
ज्या शहरांमध्ये आपण काम करतो आणि पुण्यात सुद्धा अन्यत्र, तर हा प्रयोग जो असा आहे की याची पुनरावृत्ती खरं म्हणजे देशभरात व्हायला पाहिजे. आप्पा म्हणायचे की शनिवार वाड्यावर लाखो लोकांनी उपासना केली पाहिजे, लाखो लोकांनी प्रतिज्ञा घेतली, हजारो लोकांनी एकत्र प्रतिज्ञा घेतली पाहिजे, उपासना केली पाहिजे. तर प्रबोधिनीच्या कामात एक आपण तंत्रज्ञानाच्या बाबत कुशलता आपण खूप चांगल्या प्रकारे वाढवलेली आहे. पण प्रबोधिनीचा जो वैचारिक गाभा आहे त्याच्या बाबतचा विचार आणि त्याची कृती जी त्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूलच्या मोठ्या उपासनेमध्ये दिसली, तर तशा प्रकारचं काही काम आपल्यापैकी काही जणांनी मनावर घेऊन, खरं म्हणजे सर्वांनीच मनावर घेऊन करायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या मोठ्या हजारोंच्या संख्येने सामूहिक उपासना आणखी अन्यत्र सुद्धा होतील असं काम आपण काही केलं पाहिजे. तर आपल्या ज्या आता संस्कार विभागाच्या उपासना आहेत त्यांचं आपण मराठीत पुष्कळ प्रसार केलेला आहे, पण हिंदी आणि इंग्रजीत काही प्रारंभिक प्रयोग आपण केलेले आहेत, पण त्याबाबतही आणखी काम वाढवणं. इंग्रजीतून धार्मिक संस्कार, विवाह संस्कार, उपनयन संस्कार हे सगळे चांगल्या प्रकारे करणारा पुरोहित वर्ग की जो संघटक आहे. कारण शेवटी हे आपण त्याला धर्म संस्थापना असं म्हणतो की संस्कार विभाग जो आहे तो धर्म संस्थापनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि समाजात चांगल्या मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी पण तो भाग आहे. तर तो मराठीत आपण आता चांगल्या प्रकारे करतो, पण इतक्याच प्रभावीपणे तो इंग्रजीतून आणि हिंदीतून पण करणारे पुरोहित, आपल्याला गुजरातीतून करणारे, अन्य भारतीय भाषांमधून करणारे पुरोहित येत्या 10 वर्षात काही संख्येने राहिले, तर ते पण महत्वाचं काम ठरणार आहे. समविचारी संघटनांबरोबर आपण आणखी काम करायला हवं आहे असं वाटतं. अन्य धर्मीयांबरोबर पण काम करायला पाहिजे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला, प्रबोधिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कोणीतरी भिन्न धर्मीय मित्र असले पाहिजेत, अन्य धर्मीय मित्र असले पाहिजेत आणि अन्य प्रांतीय पण मित्र असले पाहिजेत. आणि ह्यातून पण आपण जे पूर्वी काम सुरू केलेलं आहे, समाज ऐक्य समितीने जे काम सुरू केलेलं होतं, आपण काही वेळा प्रतिक्रिया म्हणून काम करतो आणि ते काही चुकीचं आहे असं नाहीये. पंजाबमध्ये विघटनवाद वाढला तर मग तिथे जाऊन आपण काम केलं पाहिजे, चांगलीच गोष्ट आहे. पण मग पंजाबमधल्या कामाचं आपलं पुढे काय झालं? आणखी गुरखालँडची चळवळ कोणी चालवलेली होती, त्या भागातल्या आपल्या कामाचं काय झालं? राजस्थानला आम्ही सती प्रश्नांवर काय अभ्यास करायला गेलेलो होतो, मग पुढे त्याचे धागेदोरे का राहिले नाही? तर असं अन्य प्रांतांमध्ये सुद्धा फक्त प्रश्नाच्या निमित्ताने नाही तर काहीतरी शैक्षणिक किंवा अन्य उपक्रमांच्या निमित्ताने संघटन कार्य आपलं येत्या 10 वर्षात वाढलं तर ते चांगलं होणार आहे, योग्य होणार आहे. आप्पा असताना आपल्या इथे लेदरले येत असत, दलरी येत असत, ते फ्रेंच होतं, लेदरले जर्मन होते, रेव्हरंड रे हे स्कॉटिश मिशनरी प्रबोधिनीत येत असत आणि त्यांच्याबरोबर स्नेहाचे धागे प्रबोधिनीचे गुंफलेले होते. तर अशा प्रकारे आपले ख्रिस्ती मित्र किती, आपले बौद्ध मित्र किती. बौद्ध हा हिंदूंचाच एक उपपंथ आहे असं आपण मानतो, पण जे उपासना पंथ म्हणून थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत, तर अशांबरोबर अशांमधल्या सदस्यांशी आपली मैत्री किती. मुस्लिम मित्र आपल्याकडे किती आहेत, आपल्या विचारसरणीने आपल्या जवळ येणारे असे मुस्लिम मित्र आपल्याला किती आहेत, ख्रिश्चन मित्र आपल्याला किती आहेत, इतर प्रांतीय मित्र आणि मैत्रिणी आपल्याला किती आहेत. असं एक अनौपचारिक सुद्धा एक औपचारिक रचना संघटनेची असते, पण अनौपचारिक पण एक रचना असते आणि त्याच्यामध्ये असं हे मित्र बांधणी नावाचं काम असतं. बिल्डिंग ब्रिजेस अक्रॉस डिनॉमिनेशन्स हा एक भाग आहे. त्याच्या पोटामध्ये अनौपचारिक रीतीने त्याच्यासाठी पुष्कळ काम करायला लागतं. त्याची पण जाणीव आपल्या सर्वांमध्ये येत्या 10 वर्षात विकसित व्हावी आणि प्रबोधिनीचं अन्य धर्मीय, अन्य पंथीय, अन्य प्रांतीय असं एक मोठा परिवार प्रबोधिनीचा येत्या 10 वर्षात निर्माण व्हावा असं पण एक चित्र मला दिसत आहे.
आत्ताच आपण या सगळ्यांची मनोगतं, विभागाबद्दलचा त्यांचा स्नेह, जिव्हाळा हे सर्व ऐकलं. धर्मसंस्कृतीचा उदात्त मंगल वारसा जपणारी ही व्यक्तिमत्व आहेत. कार्यकर्त्यांनी मोठेपणाची झूल न ठेवता कसं काम करावं हा मोठा धडा या सर्वांनी आपल्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेला आहे. हे आपल्या सर्वांना जाणवलेलंच आहे. आणि माननीय रामभाऊ डिंबळे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 50 वर्षाचा हा टप्पा खूप मोठा आहे. पण 50 वर्षाचा टप्पा आम्ही इथपर्यंत गाठू शकलो का, तर या सगळ्या निष्काम कर्मयोग्यांच्या योगदानामुळेच आम्ही हा टप्पा गाठू शकलेलो आहोत. तर अशा सर्व प्रतिभा संपन्न समाजसेवी सज्जनांचे आम्ही सर्वच जण ऋणी आहोत. तर आता थोड्या वेळातच मान्यवरांचं मंचकावर ते स्थानापन्न होतील. बैठे बैठे सावधान, खड़े होंगे खड़े हो. सावधान. नमस्ते. 1 2 3. बैठेंगे बैठ जाओ. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आता माननीय संचालक गिरीशराव बापट, प्रमुख वक्ते सुभाषराव देशपांडे, आमचे मार्गदर्शक माननीय विसूभाऊ, ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह माननीय अजितराव कानिटकर आणि आमच्या संत्रिका विभागाच्या प्रमुख डॉक्टर मनीषाताई शेटे हे सर्व मंचकावर स्थानापन्न झालेले आहेत. तर आता या सगळ्यांचं विभागातर्फे त्यांना प्रेमाची भेट देऊन आम्ही स्वागत करणार आहोत. माननीय अजितरावांना मी विनंती करते की त्यांनी माननीय सुभाषराव, माननीय गिरीशराव, माननीय विसूभाऊ यांचं स्वागत करावं. माननीय सुभाषराव, माननीय गिरीशराव, माननीय विसूभाऊ. आता माननीय अजितरावांचं स्वागत करण्यासाठी मी मनीषाताईंना विनंती करते. उपस्थितांमध्येही काही मान्यवर मंडळी आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही छोटीशी प्रेमाची भेट देऊन करणार आहोत. तर विद्याश्री ताईंना मी विनंती करते की त्यांनी माननीय रामभाऊ डिंबळे, माननीय महेंद्रभाऊ सेठिया, माननीय आबादादा यांचं स्वागत करावं. माननीय रामभाऊ डिंबळे, माननीय महेंद्रभाई सेठिया, माननीय आबादादा, धन्यवाद. आता आपल्या संत्रिका विभागाच्या प्रमुख डॉक्टर मनीषाताई शेटे या गेल्या 50 वर्षातील कामकाजाचा आढावा आणि विभागाची कशी कशी प्रगती होत गेलेली आहे याचं निवेदन करणार आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गेली 20 वर्ष त्या विभागात कार्यरत आहेत. कुर्म म्हणजे कासव या विषयावर त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. आणि आत्ता सध्या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने होणारे विवाह संस्कार आणि अन्य विवाह पद्धतींबाबत वधूवरांच्या अपेक्षा म्हणजे कस्टमाइज्ड वेडिंग यावर त्यांचा अभ्यास, संशोधन हे सर्व सुरू आहे.
आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विभागातील सर्वांना, विशेषतः आम्हा पुरोहितांना समजून घेऊन त्या मार्गदर्शन करत असतात. सर्व नियोजनही त्यांचंच असतं आणि त्यांना काहीही सांगायला, विचारायला मनावर काहीही दर्पण येत नाही. आणि हा आम्हा सगळ्या पुरोहितांचा अनुभव आहे. कुशल संघटक आणि उत्तम सारथी असंच मी त्यांना म्हणेन. अशा या परिपूर्ण आणि कुशल सारथ्याच्या सहाय्याने, आधाराने आमचा विभाग यशस्वीरित्या पुढे पुढे चाललेला आहे. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. डॉक्टर मनीषा ताई. नमस्कार सर्वांना. ताईंनी जो परिचय करून दिला त्याला माननीय यशवंतराव असं म्हणायचे की अर्थवाद. म्हणजे थोडं जरा वाढवून सांगितलं की चांगलं वाटतं माणसाला. तर तसंच काहीसं आहे. आज या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला तुम्ही सगळ्यांनी जो काही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनात कृतज्ञतेची आणि आनंदाची भावना निश्चितपणाने आहे. मी काही जणांचं विशेष असं स्वागत करू इच्छिते. म्हणजे सगळेच जण आपले आहेत, परंतु फारसं या कार्यक्रमाची रचना काय असेल, हे काय असणार आहे याबद्दल माहिती नसताना सुद्धा केवळ आम्ही आवाहन केलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद दिला. असे काही सदस्य आज या कार्यक्रमाच्या साठी इथे आहेत. मैं हमारे यहाँ आए हुए सभी मेहमानों का दिल से स्वागत करती हूँ. वो बस इधर उधर से नहीं आए हैं, मणिपुर से. अभी तो महाराष्ट्र में है लेकिन हमारे बन गए हैं, तो उनका मैं स्वागत करती हूँ. फिर जो भी यहाँ पर ऐसे भी है, कुछ गुजरातीस नहीं है, कुछ पंजाबीस नहीं है, बंगालीज है और बहुत सारे लोग हैं जो कब से यहाँ पर आकर स्थिर हो गए और वैसे तो मराठी ही बन गए ऐसे हम कह सकते हैं. लेकिन ये सब हमारे अपने हैं, तो इसलिए उनका आना हमारे लिए बहुत ही महत्त्वपूर्ण है. या सगळ्यांच्या बरोबरीने वेल्हा, रसायनी, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणून दुरून प्रवास करून सुद्धा आलेले काही सदस्य इथे आहेत आणि त्यांच्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करते, कारण त्या सगळ्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. आपण सुरुवातीला इथे मातृभूमी पूजनाचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला आमच्या या सर्व स्नेहांनी आणलेली काही प्रतीकं आम्ही मुद्दामून उजवीकडे मांडून ठेवलेली आहेत. आम्ही असं सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी काही प्रतीकं आपली आणावीत आणि आम्ही ती इथे जरूर ठेवू, कारण आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान ही त्याचं बाह्य रूप जरी वेगळं असलं तरी सुद्धा आतून आपण सगळेजण एकच आहोत. आज तुमच्या सगळ्यांच्या समोर 50 वर्षांचा हा सगळा इतिहास मांडायचा हे खूप सोपं काम नाहीये. जितक्या कमी शब्दामध्ये आणि कमी वेळात करता येईल ते करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करते. गेली 50 दिवस आम्ही एक मालिका अशी चालवलेली होती. व्हॉट्सअपचा एक ग्रुप केलेला होता सुवर्ण महोत्सवानिमित्त आणि कधीपासून संत्रिका सुरू झाली तर 22 जुलै 1975 आणि हे म्हणजे स्थापनेचा दिवस आहे. त्याच्या आधीपासून त्याच्याबद्दलच्या चर्चा आणि सर्व काम सुरू झालेलं होतं. तर हे कसं कसं घडत गेलं याचं जेवढं म्हणून जुनं काही आम्हाला सापडत गेलं त्याचे काही जुने लेख आणि त्यानंतरच्या मधल्या टप्प्यातला प्रवास असा मांडलेला आहे. आणि हा सर्व प्रवास आमच्या वेबसाईटवरती ज्यांना उत्सुकता असेल त्यांना निश्चितपणाने वाचायला मिळेल. इसवी सन 1962 मध्ये वाचस्पती विनायक विश्वनाथ तथा अप्पाजी पेंडसे यांनी पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीचे बीज रोवले. 22 जुलै 1975 या दिवशी संस्कृत संस्कृती संशोधिका म्हणजे एरवी आता आम्ही सगळे ज्याला म्हणतो संत्रिका असं त्याचं छोटंसं नामकरण केलेलं आहे. तर या संत्रिकेची स्थापना पुण्यातल्या काही मोजक्या ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञांच्या संगतीमध्ये त्यांच्या बरोबर अशी झाली आणि या विभागाच्या नावातूनच कार्याची दिशा समजेल अशा प्रकारे नामकरण झाले. 3 सम याचा अर्थ संस्कृत व संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन व संवर्धन करणारा विभाग. आणि मग प्रसिद्धी आणि संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा आणि संस्कृतीचा विकास व्हावा याच्यासाठीचं काम सुरू झालं. या दोन्हीचाही म्हणजे संस्कृतचा किंवा संस्कृतीचा संशोधनाचा पाया हा निर्माण करण्यासाठी अर्थातच अथक प्रयत्नांची जोड दिली गेलेली आहे. आणि हे सर्व कशासाठी करायचं तर याचा हेतू अतिशय स्पष्ट होता आणि तो असा होता की त्याद्वारे
समाजात संवाद सेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी. या नवीनच जन्माला आलेल्या छोट्या बाळाकडनं बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या गेलेल्या होत्या असं म्हणायला लागेल, पण त्याचं संगोपन करणारेही तसेच दृढनिश्चयी लोक होते. आणि त्यामुळे सुरुवातीचं हे सर्व जे काम सुरू झालं त्याच्यामध्ये संस्कृतचे गाढे अभ्यासक प्राध्यापक कृष्णश्री अर्जुन वाडकर ज्यांनी हे काम सांभाळले, तर त्यांच्या बरोबरीनेच प्राध्यापक महाशब्दे डॉक्टर सुनीतीताई दुबळे यांनीही काही काळ विभाग सांभाळला. आज 50 वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतं की विभाग सुरू झाला, पण सुरुवातीचं काम कसं होतं तर ते अर्जुन वाडकर सरांच्या घरूनच व्हायचं असं लक्षात आलं. मग हळूहळू सर्व आस्थापना आणि सर्व सोयी सुविधा या निर्माण झाल्या. अर्जुन वाडकर सरांच्या प्रयत्नाने ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, वास्तुशास्त्र अभ्यासक, संस्कृत बंगाली भाषेचे अभ्यासक, साहित्यात रुची असणारे श्रोते यांच्यामुळे विभाग आकाराला येत गेला. डॉक्टर श्री मेहेंदळे विशेषतः संस्कृत आणि इंडॉलॉजी याचा अभ्यास ज्यांचा आहे त्यांच्यासाठीचं एक अत्यंत महत्त्वाचं असं नाव. त्यांची अवेस्ता या पारशी धर्मग्रंथावरील व्याख्याने, संस्कृतमधील शुभेच्छा पत्र किंवा संस्कृत साहित्याचे वाचन, अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी संस्कृत शिकविण्याची योजना, मराठी नामफलक शुद्ध लिहिले जावे ही तेव्हापासून आतापर्यंतची गरज लक्षात घेऊन वाघविमर्शिनी सारखा चालवला गेलेला महत्वाचा असा उपक्रम, सौर कालदर्शिकेचं प्रकाशन जी आजही विभागातनं प्रकाशित केली जाते, असे अनेक उपक्रम झाले. 1990 पासून ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक सदस्य प्राध्यापक यशवंतराव लेले व नंतर संस्कृत व महर्षी अरविंदांचे अभ्यासक प्राध्यापक विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले. सामाजिक बांधिलकी जपणारा पौरोहित्याचा उपक्रम आता देशविदेशामध्ये लोकमान्य झालेला आहे. महाराष्ट्रातील धर्मशास्त्राचे विद्वान अभ्यासक, यातल्या कित्येक अभ्यासकांची नावं आता अनेकांना माहिती सुद्धा नाही येत, असे सर्व हे थोर लोक पंडित नारायण शास्त्री मराठे, तर्कसांख्यतीर्थ पंडित रघुनाथ शास्त्री कोगजे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या द्रष्ट्या मंडळींनी इसवी सन 1934 मध्ये सुरू केलेल्या तत्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद असं मोठं नाव असलेल्या परिषदेचा धार्मिक विधीतील कालानुकूल परिवर्तनाचा धर्मनिर्णय मंडळाचा वारसा संत्रिकेने हाती घेतला आणि त्यात कालोचित मूल्यांची भर घालून तो अधिक समायोजित असा केला. संस्कारांच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि सार्थ शिस्तबद्ध संस्कार व्हावेत, सर्वांपर्यंत ते पोहोचता यावेत, यासाठीच्या विभागाच्या प्रयत्नांना दिवसेंदिवस यश येत आहे असं दिसतंय. कोविडच्या काळामध्ये दूरस्थ पद्धतीने झालेले अनेक संस्कार ही एक विशेषताच होती आणि त्या काळामध्ये जवळपास 1000 पेक्षा अधिक संस्कार हे दूरस्थ पद्धतीने झाले आणि त्यातले जास्तीत जास्त श्राद्धविधी होते. म्हणजे भीती बाजूला ठेवून संस्कार करा ही भावना हळूहळू का होईना लोक स्वीकारत होती, हे महत्वाचं आहे. परदेशस्थ भारतीयही आता या दूरस्थ पद्धतीने होणाऱ्या संस्कार सुविधांचा उपयोग करून घेतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 18 ते 65 वयोगटातील कोणत्याही जातीपंथातील स्त्री पुरुष सदस्याला पौरोहित्य वर्गाद्वारे स्वयंपौरोहित्याचे प्रशिक्षण गेले कित्येक वर्ष दिले जात आहे. हा प्रवास काही फार सोपा नव्हता, कारण अनेकदा महिलांना प्रशिक्षण दिले किंवा श्राद्धाची वेगळी पद्धत अनुसरतात म्हणून टीका सुद्धा झालेली आहे. बुरुड, मातंग, धनगर, परीट, लिंगायत अशा अनेक समाज गटांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. तुरळक का होईना प्रमाणात या ठिकाणी प्रबोधिनी पद्धतीचे संस्कार हे झालेले आहेत आणि शीख, बौद्ध, जैन धर्मीय समाजाशी मुख्यत्वे विवाह संस्काराच्या माध्यमातून जोडलं जाण्याचं प्रमाण हे हळूहळू वाढतं दिसत आहे. आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय, आंतरराष्ट्रीय असं सांगायला छान वाटतंय. आता विवाहोत्सुक वधूवर असा माझ्या संशोधनाचा विषय आता सांगितला गेला, तो या सगळ्यातनं निर्माण झालेला आहे. तर असे हे आंतरराष्ट्रीय विवाहोत्सुक वधूवर संत्रिकेशी स्वतःला जोडून घेत आहेत. संस्कारासाठी जाणारे पुरोहित त्या कुटुंबातले फक्त पुरोहित नसतील तर ते त्या कुटुंबाचे समुपदेशक व्हावेत. पूर्वी आपल्याकडे कुलपुरोहित अशी जी संकल्पना होती ती थोडी आधुनिक पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने मांडली जावी, याच्यासाठी पुरोहितांना तसं प्रशिक्षणही जाणीवपूर्वक आम्ही देत आहोत. या सर्व कामाला अनेक प्रकारचे आयाम असे आहेत.
90च्या दरम्यान सुरू झालेल्या या उपक्रमातून 85 पुरोहितांच्या माध्यमातून आजपर्यंत प्रबोधिनीचा परिवर्तनशील विचार 1.25 लाख कृतिशील संस्कार गुणिले त्या ठिकाणी उपस्थित सदस्य असं जर धरलं 10, 20, 25, 100 तर किमान 30 लाख व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे असं आम्हाला नक्कीच सांगता येतं. संस्कार का आणि कशासाठी असे प्रश्न उपस्थित करणारी तरुण पिढी आता आमच्याकडे विश्वासाने येत आहे. अनेक विषयांवरील लेख, मुलाखती, चित्रफिती यांनी विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 100 ठिकाणी केलेल्या मातृभूमी पूजनाचा संकल्प हा यशस्वी झाला आणि आम्ही 135 पर्यंत पोहोचलो. शाळा, महाविद्यालय, वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही करू शकलो. ग्रामीण भागामध्ये विहीर लोकार्पण विधी, वृक्षारोपण असे सामाजिक बांधिलकी दर्शवणारे विधी होत आहेत. स्वेच्छापूर्वक हिंदूकरण, देहदान असेही विधी समाजाची गरज म्हणून निर्माण झाले आणि परिवर्तनाचा विचार घेऊन विभाग समाजामध्ये जात आहे. संस्कृत आणि संस्कृतीविषयक उपक्रमांचा विचार करत असताना संत्रिकेतून गरुड पुराणातील आयुर्वेद, संस्कृत साहित्याचा इतिहास, धर्मविधींच्या अंतरंगात, भूकंप अशा पुस्तकांचं प्रकाशन झाले तर तुरग चिकित्सा, बुद्धीची संकल्पना, भोजन कुतूहलम अशा ग्रंथांवरीलही काही अप्रकाशित असेही काम झाले. नीलमत पुराण, विवेक सिंधू, चक्रधरांचे लीळा चरित्र, 608 हस्तलिखितांची नोंदणी, विभागणी असे भरगच्च काम झाले आणि या सर्वांच्या बरोबरीने अनेक प्रकारच्या व्याख्यानमाला या होत राहिल्या. कैलासवासी मंगलाबाई चितळे व्याख्यानमाला, कैलासवासी रुक्मिणी पांडुरंग आपटे स्मृती व्याख्यानमाला, डॉक्टर जयश्री गुणे पुरस्कार कार्यक्रम, प्राच्य विद्या परिषद, त्यानंतर भगिनी निवेदिता जन्मशताब्दीचा कार्यक्रम किंवा मॅक्स मुल्लर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांची भेट असे सतत काही ना काही बदलते उपक्रम हे होत राहिले आणि त्यांनी विभाग अधिकाधिक समृद्ध होत गेला. नुकतंच 2 वर्षापूर्वी अयोध्या येथे जी रामलल्लाची स्थापना झाली तर त्यावेळेस आमच्याकडे असलेल्या रामायण संग्रहाचा 3 दिवसांचा ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम झाला अक्षरराम या नावाने. ईशान्येतील जनजातीमधील श्राद्ध विचार व अनेक महत्त्वाच्या विषयांवर लेखन झाले आहे. श्राद्धातील दानसंकल्पना तसेच भारतीय संस्कृतीमधील कासव या विषयावरील प्रबंध झाल्यावर आता सांगितलं तसं विवाहावरील संशोधन सुरू झालेलं आहे. संत्रिकेच्या कामाचा पौरोहित्य विभाग हा जसा एक भाग आहे, हे संशोधनाचा जसा एक वेगळा भाग आहे, तसंच सामाजिक कार्याशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडण्याचे जे काही मार्ग होते त्याच्यामध्ये विशेषतः वैचारिक जडणघडण करणारे, सामाजिक एकात्मता जपणारे उपक्रम म्हणजे कैलासवासी डॉक्टर स. देशपांडे यांच्या सहकार्यातून सुरू झालेले राष्ट्रवाद अभ्यास मंडळ किंवा देशप्रश्नांवरील मुक्त चर्चेस खुला असलेला जनतंत्र उद्बोधन मंच अथवा आंतरविद्याशाखीय अभ्यास समजून घ्यावा यासाठी आखलेली मासिक वैचारिक योजना अशा उपक्रमांमुळे विविध विचारसरणीचे अभ्यासक, ज्येष्ठ सदस्य संत्रिकेच्या मंचावरती येऊन खुलेपणाने आपले विचार मांडून गेलेले आहेत. हिंदू बौद्ध एकता अभियान किंवा कैलासवासी डॉक्टर भीमराव गस्ती यांच्यासोबतचे काम, अलीकडच्या काळात झालेला कुराणचा अभ्यास किंवा मुस्लिम महिलांना शिक्षणामुळे मिळणारी प्रेरणा आणि संधी या विषयावरील मुलाखती असेही विविधांगी उपक्रम होत राहिले. हे सर्व काम करत असताना आज या ठिकाणी उभं असताना दुपारीच संचालक भेट झाली आमची सगळ्यांची आणि माननीय संचालकांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये परंपरा असा एक शब्द आला होता किंवा आपण एरवी म्हणतो की लिगसी, आपण काय पुढे नेणार आहोत आणि कसं पुढे नेणार आहोत हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे आज आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी इथे जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापूर्वीही केलेलं आहे ते आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणाने आहे. संत्रिकेच्या भावी योजनांचा विचार करत असताना अनेक गोष्टी समोर येत आहेत. प्रबोधिनीच्या संस्कार पद्धतीचा महाराष्ट्रभर, भारतभर प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विविध भारतीय भाषांमध्ये पोथ्या निर्माण करूयात असं मांडून ठेवलेलं आहे. कैलासवासी डॉक्टर ग. साठे यांनी भेट दिलेला 22 भारतीय, 12 विदेशी भाषा व 18 लिपींमधील रामायण संग्रह असलेले समृद्ध ग्रंथालय सर्वांसाठी उपलब्ध करण्याची योजनाही विचाराधीन आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यामुळेच आम्ही रामायण स्पर्धा घेणार आहोत. थोड्याच दिवसात त्याच्याबद्दल वृत्तपत्रामध्ये येईल. या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मातृभूमी पूजनाने करण्यामागे सुद्धा विशेष विचार केला होता.
आज ज्या समाजाचे आम्ही भाग आहोत त्या समाजाप्रती आमचं काही कर्तव्य आहे. आम्ही विविध धर्म जाती पंथाचे असलो तरी आमच्या अंतरात एकमेकांविषयी प्रेमाची आपुलकीची भावना आहे. आम्हाला स्वतःच्या श्रद्धा व एकमेकांच्या श्रद्धा व आस्थांची जपणूक करायची आहे आणि त्यासाठी आम्ही जीवाभावाचे मैत्र जपणार आहोत. आणि त्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात मातृभूमी पूजनाने करण्यात आली होती. हा संदेश आम्हाला सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. आजचा अजून एक दिनविशेष म्हणजे आज संत नामदेव यांच्या संजीवन समाधीचा दिवस आहे. महाराष्ट्रातील नामदेव पंजाबापर्यंत पोहोचले ते शिंपी समाजाचे होते. विविध आकार प्रकारच्या तुकड्यांना एकत्र सांधण्याचे काम शिंपी करत असतो आणि त्यातून सुंदर वस्त्र तयार होत असतं. तसंच सांधण्याचं काम संत्रिकेच्या माध्यमातून करण्याची दृष्टी संत्रिका विभागाने स्वीकारलेली आहे. भूतकाळातील सर्व इतिहासाबद्दल योग्य तो अभिमान बाळगत असतानाच वर्तमानावरची पकड घट्ट ठेवत भविष्याकडे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तंत्रज्ञानाचा अचूक पण संयमित उपयोग हा जितका महत्वाचा आहे तितकेच जमिनीवरती दृष्टी ठेवून आजूबाजूच्या समाजाशी आम्हाला नाते जोडायचे आहे. आणि म्हणून आमच्या सर्व विशेष पाहुण्यांना आज आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे. मला कल्पना आहे की त्या सगळ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आलेला नाहीये, पण त्यासाठीची योजना ही आम्ही लवकरच करणार आहोत. भारतीय लोकसंस्कृतीच्या विविध आयामांचा अभ्यास व संशोधन विभागात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. हा अभ्यास व संशोधन समाजासाठी उपयुक्त होईल असे असेल आणि मानव्यशास्त्र हा संशोधनाचा पाया असेल. डॉक्टर इरावती कर्वे, दुर्गा भागवत, डॉक्टर राचिन ढेरे यांच्यासारख्या संशोधकांनी संशोधनातील अचूकता, निरीक्षण, विवेक, विचार जपत असताना ते अगदी सामान्य वाचकालाही समजेल अशा रीतीने मांडले आणि म्हणून ते सर्वांपर्यंत पोहोचले. विभागातील संशोधन या दिशेने प्रवास करेल. संस्कृतमधील संशोधन महत्वाचे असेल आणि त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लहान मोठ्या संस्थांशी, विद्यापीठांशी जोडून घेण्याचा सकारात्मक प्रयत्न आम्ही करत राहू. आमच्या गुरुजनांनी आज इथे आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केले ते आम्ही निश्चितच ध्यानात ठेवू असा विश्वास मी सर्वांच्या वतीने देते. पारंपरिक ज्ञान, मूल्ये व परिवर्तनशील विचार याची योग्य जुळणी करत व्यक्ती, कुटुंब, समाज हे नाते परस्पर पूरक व समृद्ध करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आम्ही अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करू. धन्यवाद. आत्ताच आपण विभागाची यशस्वी वाटचाल ऐकली. आता यानंतर आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते माननीय सुभाषराव देशपांडे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे प्रबोधिनीच्या कामामध्ये पूर्णपणे विरघळलेलं व्यक्तिमत्व असंच सुभाषरावांच्या बाबतीत म्हणावं लागेल. ज्ञानप्रबोधिनीचे प्रबोधक शालेय विद्यार्थी ते माजी कार्यवाह असा एक मोठा पट ज्यांच्या बाबतीत मांडता येतो अशा व्यक्तिमत्वाचा परिचय थोडक्यात करून देण्याचं शिवधनुष्य असंच मी म्हणेन ते मी उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण सुभाषरावांच्या परिचयाची मला मिळालेली माहिती ही 3 पानी होती. म्हणजे त्याच्यात सुद्धा फक्त मुद्देच होते, जसं की जन्म, शिक्षण, सध्याची जबाबदारी, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, त्यासंबंधीचं काम वगैरे वगैरे. तर आता हा परिचय इतका प्रदीर्घ आहे तरी सुद्धा फक्त मुद्द्यांना स्पर्श करत मी थोडासा त्यांचा परिचय करून देणार आहे. तर माननीय सुभाषरावांचा जन्म पुण्यातलाच आणि शिक्षणही पुण्यातलंच आणि ते सुद्धा नामांकित संस्थांमध्ये झालेलं आहे. SSC बोर्डाच्या 11वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत त्यांचं नाव होतं आणि गुणवत्ता यादीत नाव असणं हेच बुद्धिमत्ता आणि मेहनती असण्याचं द्योतक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील BA, MA, MBA हे सर्व मेरिटमध्येच उत्तीर्ण होऊन त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. महात्मा गांधींनी म्हटलेलंच आहे की एकदा पहिला नंबर मिळवणं अवघड नाही आहे, पण तो टिकवणं कठीण असतं. पण माननीय सुभाषरावांनी सर्व क्षेत्रात तो टिकवलेला आहे, उत्तम यश संपादन केलेलं आहे. माननीय सुभाषरावांच्या कार्याबद्दल आता आणखी थोडासा परिचय करून देते. ते प्रबोधिनीचे माजी कार्यवाह आहेत.
प्रबोध शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून ज्ञान प्रबोधिनीच्या विविध औद्योगिक विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. व्यवस्थापन शास्त्र आणि समाजशास्त्र यातील पदव्युत्तर शिक्षण, सुमारे 30 वर्षे प्रबोधिनीच्या ग्रामविकसन प्रभागाचे सचिव, शासकीय पाटबंधारे खात्याचे उद्योजकता विभागाचे सल्लागार आणि प्रशिक्षक, शासकीय अधिकाऱ्यांना लोकसहभागासाठी प्रशिक्षणही त्यांनी दिलेलं आहे. सौर ऊर्जा जुळणी प्रकल्प, सौर ऊर्जा प्रसार हेही त्यांनी सांभाळलेलं आहे. प्रबोधिनीच्या उद्योजकता विकास केंद्राचे ते प्रमुख होते. प्रशिक्षण पुस्तिकांची आणि व्हिडिओ कॅसेटची निर्मिती अशा विविध स्तरांवर त्यांचं बहुमूल्य योगदान आहे. याचा सारांश असा मांडता येईल की ज्ञान प्रबोधिनी आणि या संस्थेशी जुळलेला समाज यांना नक्कीच त्याचा लाभ झालेला आहे. त्यांनी सुरू केलेल्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांमुळे परिसरातील लोकांना वैज्ञानिक दृष्टी निश्चितच मिळालेली आहे. त्यामुळे उद्योजकता वाढीस लागून समाज सक्षम होण्यासाठी समाजाला त्याचा खूप मोठा लाभ झालेला आहे. आता हा परिचय ऐकल्यानंतर त्यांचा विशेष परिचय करून द्यायचा म्हणजे ज्या धर्मनिर्णय मंडळाशी संत्रिका जोडलेली आहे त्या धर्मनिर्णय मंडळाचे काम प्रबोधिनीत आल्यानंतर काही काळ माननीय सुभाषराव धर्मनिर्णय मंडळाचे सहकार्यवाह होते. त्यामुळे धर्मनिर्णय मंडळाच्या सर्व फाईल्स, नोंदी, पुस्तकं, कागदपत्र म्हणजे सर्व बाळ संस्थेत आणण्यापासूनचं सुरुवातीचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कामाची दिशा पुढे बदलत गेली, पण संत्रिकेच्या उज्ज्वल वाटचालीमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. असे ज्येष्ठ मार्गदर्शक आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय सुभाषराव. आदरणीय संचालक, व्यासपीठावर संशोधन संस्थेचे कार्यवाह आणि ज्येष्ठ मार्गदर्शक विसुभाऊ गुर्जर बसलेले, समोर रामभाऊ डिंबळे आहेत, डॉक्टर लीनाताई मेंदळे आहेत प्रेक्षक, आणि अनेकच आपण सगळेजण इथे आलेला आहात. या समुदायापुढे काय बोलावं असं माझ्या पुढे थोडासा प्रश्न उभा राहिला. मला विषय असा दिलेला आहे की संत्रिकेच्या कामाच्या पुढील दिशा. प्रबोधिनी ही एक अशी कामाची मांडणी आहे, संघटना आहे की माणसं घडवण्याचं काम शिक्षणाच्या द्वारे करते आणि समाजामध्ये प्रकट होण्याचं, समाजाचं रचनात्मक काम करण्याचं हे जे काही कार्य आहे ते संत्रिकेद्वारे होतं. आणि त्यामुळे संत्रिका हा प्रबोधिनीचा अतिशय गाभ्याचा विभाग आहे आणि या विभागाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ही एक फार चांगली पर्वणी आहे आणि तिचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. पुढे प्रबोधिनीने काय करावं याच्यासाठी प्रबोधिनीची रचना अशी असते की भवितव्य लेख लिहायचा. 10 वर्षांचं पुढचं पाहायचं. असे 3 भवितव्य लेख गेल्या काही वर्षांमध्ये लिहिले गेले. 3रा आत्ता चालू आहे. संत्रिकेचा विचार करताना मी प्रबोधिनीचा खंड क्रमांक 2 असं जे वाङ्मय मोठं पुस्तक आहे त्यातला कैलासवासी कृष्णराव अर्जुनवाडकरांचा लेख वाचत होतो. त्यात त्यांनी संत्रिकेने काय काय करावं समाजामध्ये असं सगळं लिहिलेलं आहे. त्यात या सगळ्या ग्रंथांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास, या सगळ्या धर्मनिर्णय मंडळाचा उल्लेख, त्याच्यात पुढे काय काय करता येईल असं सगळं येऊन गेलंय. मर्यादित वेळेमध्ये एकदम आता भविष्य काळामध्ये जर डोकवायचं झालं तर काय करूया, म्हणजे सगळे मिळून काय करूया. तर आत्ता वेगवेगळ्या आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनातनं जे व्यक्त झालं की आपल्याला समाजातल्या सगळ्या वर्गाला घेऊन, सर्व जाती जमातींना, सर्व धर्मांना, धर्मातल्या पंथोपपंथांना घेऊन पुढे जायचं आहे आणि त्यातून चांगल्या संस्कृतीची निर्मिती या भारत देशामध्ये आणि एकंदरीत जगामध्ये व्हायला हवी.
आणि म्हणून हे जे 3 सम आपण घेतलेले आहेत त्यातला सम हा संस्कृतचा पहिला, त्याचा जर विचार केला तर संस्कृत भाषेचे वर्ग हे काही ठिकाणी वाढत आहेत, काही ठिकाणी कमी होत आहेत. पण मग याला उत्तेजन द्यायचं झालं तर शिष्यवृत्त्यांची योजना झाली पाहिजे असा जो काही उल्लेख झाला, तर मी असं सुचवेन तर खरोखर वेगवेगळ्या जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अशा जर आपण शिष्यवृत्त्या देऊ शकलो, म्हणजे अगदी ब्राह्मणेतर, म्हणजे आता जाती वर्ण बोलायचं नाही, पण सहज प्रवृत्ती म्हणून अनेक ब्राह्मण विद्यार्थी येतात संस्कृत शिकायला, पण ब्राह्मणेतर अशा समाज गटांमधनं विद्यार्थी येतील, त्यांचा प्राधान्याने विचार करावा असं मी जरूर सुचवेन. संस्कृत भाषेला पुढावा देण्यासाठी जे काही असे समृद्ध सगळी परंपरा आहे संस्कृत भाषेची, मग त्याच्यामध्ये काव्य आहे, त्याच्यामध्ये नाट्य आहे, त्याच्यामध्ये संगीत आहे, या सगळ्याची जी काही अभिव्यक्ती आहे तिला प्रोत्साहन देण्याचं काम हे संत्रिकेनी भविष्य काळात जरूर करावं. मग त्याची सादरीकरण त्या सगळ्या कलांचं हे विविध ठिकाणी करण्याचे कार्यक्रम ते प्रायोजित करावेत, त्याच्या संबंधीचे ग्रंथ हे मुद्रित करून ते प्रकाशित करावेत, असं जेणेकरून संस्कृत भाषेचा प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये होईल अशा पद्धतीने संत्रिकेनी पुढे वाटचाल करावी असं जरूर वाटतंय. आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा सांधा घालण्याचाही उल्लेख झाला. एक 2-3 वर्षांपूर्वी प्रबोधिनीचं शैक्षणिक साधन केंद्र म्हणून एक विभाग आहे, त्यांनी या ऑनलाईन पद्धतीतनं संगणकाच्या द्वारे संस्कृत भाषेचं अध्यापन हे कसं करावं याचे की धडे तयार केले आणि ते केंद्र सरकारच्या दीक्षा या ॲपवरती ठेवलेले आहेत. तर मग वेगवेगळ्या ग्रंथांचं अध्यापन, वेगवेगळे विषय महत्त्वाचे समाजोपयोगी असे जे विषय असतील त्याचं ऑनलाईन प्रसारण आणि त्याजोगे संस्कृत भाषेचं अध्यापन हे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये करता येईल असं मला वाटतं की पहिल्या समच्या दृष्टीने काहीतरी वाटचाल व्हावी. मर्यादित वेळेमुळे मी पुढे सरकतोय की संस्कृतीचा जेव्हा आपण विचार करतो दुसऱ्या समचा, तेव्हा मला असं जरूर वाटतंय की पौरोहित्याचा आपण म्हणजे विविध जाती जमातींमध्ये जाऊन प्रसार केलेला आहे. आता तिथले जे पारंपरिक संस्कार आहेत तर त्या पारंपरिक त्या संस्कारांच्या संहिता ह्या सार्थ करणं, विविध भाषांमध्ये करणं आणि त्या सामूहिकरित्या शांततेने ते संस्कार कसे होतील याच्या प्रथा रुजवणं हे आवश्यक आहे. अगदी आमच्या ग्रामीण भागामध्ये खेडशिवापूर भागात तो जंगम येतो आणि काहीतरी मंत्र पुटपुटतो किंवा पुष्कळ वेळेला रामरक्षा म्हणूनच ते लग्न पार पाडतं. तर हे जे काही आहे तर त्या संस्काराचा गाभा हा टिकवून त्याचा अर्थ सांगणं, तो सगळे त्यातल्या काही निवडक असा भाग लोकांनी म्हणणं, तो सगळ्या विधीचं महत्त्व ज्यांच्यासाठी विधी चाललेला आहे त्यांना कळणं, असं सर्व जाती जमातींमध्ये व्हायला पाहिजे. त्याची काही पावलं येत्या काही काळामध्ये आपण टाकावीत असं मी जरूर सुचवेन. आणि मग त्या दृष्टीने पौरोहित्य प्रशिक्षण, त्या जमातीतल्या लोकांच्या मधील पौरोहित तयार करणं असंही आपल्याला करावं लागेल. सौर पंचांग कालिकेचा आत्ता उल्लेख आला. 1979 साली जेव्हा पहिल्यांदा आपण ही सौर पंचांग कालिका प्रकाशित केली, तिची रचना कशी असावी, आजपर्यंत कोणी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे असा ज्योतिर्विज्ञानाच्या अंगाने अभ्यास केलेल्यांना भेटण्याचं काम हे माझ्यावरती प्रबोधिनीच्या संचालकांनी सोपवलेलं होतं. म्हणून माझा या पंचांग कालिकेशी संबंध आला आणि मग हे सगळं धर्मनिर्णय मंडळाचं जे काही कार्यालय आहे ते मी प्रबोधिनीत घेऊन आलो. एक असं लक्षात येतं की या कालदर्शिकेचा अगदी 1956च्या केंद्रीय समितीने स्वीकार केला कालगणनेचा. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने म्हणजे नेहरूंनी त्यावेळेस ही समिती तयार केली होती आणि संपूर्ण देशाने ही सौर कालगणना वापरावी असं म्हटलं होतं. आपण गेली आता अनेक वर्ष ही पंचांग कालिका प्रकाशित करतो. पण मग त्याच्यामध्ये काय करावं, काय द्यावं, सुरुवातीची काही वर्ष आम्ही खगोल विज्ञानातले हे वेगवेगळे अशा घडामोडी या छापत होतो. आगामी काळामध्ये मला असं वाटतंय की संस्कृतीचा प्रसार करायचा म्हणजे जे सणवार आहेत त्या सणवारांची वैशिष्ट्य आणि त्याची कालोचितता, त्याला नवीन स्वरूप काही देता येईल का, त्या संबंधीचं लिखाण सौर पंचांग कालिकेत जरूर व्हायला हवंय.
पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा आपण नागपंचमी साजरी करतो, मला कळत नाही नेमकं म्हणजे की काय ते नेमके पुरणाचा नैवेद्य आणि हे सगळं करून आपण करतो, काय साध्य करतो. तर त्याचा अर्थ त्याला नवीन स्वरूप काही देता येईल का, ते त्या पंचांग कलिकेत छापता येईल का. वटपौर्णिमा म्हणजे महत्वाची भावना आहे ती. मग ती आजच्या काळामध्ये कसं काही आता संघटना करतायत की वडाची रोपं ही वाटा, ती लावा ठिकठिकाणी असं करतायत. पण पंचांग कलिकेत दिनविशेष देताना या सणांचा आधुनिक अर्थ, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातला अर्थ हा आपण प्रस्तुत करू शकू का. दिवाळीच्या वेळेला वसुबारस मी पाहतोय की रस्त्यावरती एक गाय उभी केलेली आहे आणि 50-50 महिला त्यांना काहीतरी खाऊ घालतायत. वाया जात आहे ते अन्न. आपल्याला नवा अर्थ द्यायला नको का याला. म्हणजे इतकी समृद्ध सणवाराची परंपरा, तर आपण 21व्या शतकामध्ये हिंदू संस्कृती म्हणून काय करतो, आपण काय भर घालतो, कोणी घालायची ही भर. तर धर्मनिर्णय मंडळाचं मत असं आहे की खरोखर ही भर घालण्याचा अधिकार त्या वेळच्या विद्वत जनांना आहे. तेव्हा खरोखर वेगवेगळ्या जाती जमातीतले असे लोक एकत्र आणून त्यांच्या अधिवेशनं घेऊन या सगळ्या सणवारांची पुनर्मांडणी, त्याचे नवे आचार हे संत्रिकेनी आगामी काळामध्ये जरूर प्रस्तुत केले पाहिजेत. आणखीन एक उल्लेख झाला की वेगवेगळ्या संस्था संघटनांचं एकत्रीकरण झालं पाहिजे, सेतुबंधन झालं पाहिजे, नेटवर्किंग आपण आधुनिक भाषेत बोलतो. तर तसं हे जरूर करावं. वेगवेगळ्या प्रांतांमधलं, नवे जगामधल्या सुद्धा या विषयावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क वाढवणं आणि संपर्काचं एक जाळं आपल्याला तयार करायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी या मंडळाचं जणू पुनरुज्जीवन हे आपण आगामी काळामध्ये हे करूया. आणि त्याच्यामधलं प्रतिनिधित्व चर्चा करायला वेगवेगळ्या जाती जमातींमधले, धर्मपंथांमधले असे जे धुरीण आहेत त्यांना आपण इथे वार्षिक का होईना पण आमंत्रित करूया, असं मी संस्कृती या दुसऱ्या समबद्दल जरूर सुचवीन. संशोधन हा जो यातला तिसरा भाग आपण सममधला म्हटलेला आहे, माझा कितपत अधिकार आहे मला माहीत नाही, पण मी लांबून जे की बघतो आणि जे विषय माझ्या कानावर येतात त्यातले काही आपल्या विचारार्थ मी मांडतोय. एक तर वेगवेगळी आधुनिक तंत्रज्ञानं जी काही शिकवली जातात ती इंग्रजी भाषेमध्ये शिकवली जातात. तर ह्या सगळ्या तंत्रज्ञानांना वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आणायचं झालं, अगदी आपल्या मराठीत आणायचं झालं तर योग्य असे शब्द कुठे आहेत, मग ते कशातनं तयार करायचे, तर ते संस्कृतोद्भव असे शब्द तयार करणं ह्याच्यावरचं संशोधन झालं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे काम केलं, नवे नवे शब्द तयार केले. तर आता वेगवेगळी तंत्रज्ञानं, काही चांगले प्रयोग लोक करतायत. बंगलोरची एक संस्था आहे, एक कारखाना आहे तो, की जे सगळं अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग हा विषय ते मराठीतनं हे तयार करतात, त्याचे मासिक छापतात आणि ते प्रबोधिनीत घेऊन आले होते की हे असा उपक्रम प्रबोधिनींनी करावा. तर संस्कृतोद्भव असे तंत्रज्ञानातले वेगवेगळ्या, मग ते अभियांत्रिकी असेल, ते जैवतंत्रज्ञान असेल, अनेकच प्रकारची संगणक तंत्रज्ञान असेल, यातल्या ज्या प्रक्रिया आहेत, यातले जे इंग्रजी किंवा त्या भाषेतले शब्द आहेत ते भारतीय भाषांमध्ये आणणं, याच्यावरती संशोधन होण्याची मोठी गरज आहे. आणि अगदी विद्या वाचस्पती पदवीपर्यंत त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची व्यवस्था ही संत्रिकेच्या मार्फत आज न उद्या व्हावी हे मला जरूर वाटतंय. त्यासाठीचं साहित्य उपलब्ध करणं हेही संत्रिकेनी जरूर व्हावं. एक आणखीन गरज आहे खरं तर, की सध्या आपण म्हणतो की प्रबोधिनी ही देशप्रश्न सोडवण्यासाठी ही निर्माण झालेली आहे. मग हे देशप्रश्न सोडवण्यासाठी आपले प्राचीन ग्रंथ यातलं काय काय उपयोगाचं आहे ते नजरेसमोर आणायला नको का लोकांच्या. काही ना काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर याच्यावर काम चाललंय. साधा प्रदूषणाचा प्रश्न घ्या, पाण्याचं प्रदूषण. तर पाणी शुद्धीकरणासाठी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये इतक्या गोष्टी म्हटलेल्या आहेत, तर त्या सोप्या भाषेमध्ये तरुण संशोधकांपुढे आणणं, त्यांनी त्याच्यावरती संशोधन करणं हे सुद्धा आवश्यक आहे. जैवतंत्र ह्याच्यामध्ये म्हटलं आणि माणसाच्या आयुष्याबद्दल जर म्हटलं तर आपलं इतकं समृद्ध वाङ्मय की ज्याच्यामध्ये अगदी त्या पुंसवनापासून, गर्भधानापासून सगळे संस्कार सांगितलेले आहेत. मग दिव्यांग संतती ही निपजू नये यासाठी काय करायला हवं हा प्रश्न नाहीये का आपल्या भारतीय सगळ्या समाजाचा. मग त्याच्यावरती प्राचीन ग्रंथांचा अभ्यास व्हायला पाहिजे, त्याचं संशोधन व्हायला पाहिजे, त्यात काय सांगितलेलं आहे, त्याचा अंगीकार कसा करता येईल याच्यावरती काम व्हायला पाहिजे. धातुशास्त्र आपण म्हणतो ते अनेक प्रकारचं, अगदी
विमानांचंही आमच्याकडे हे होतं ते होतं, त्यात छद्मविज्ञान फार प्रसार झाला चुकीचा, तो बाजूला काढूया आपण. पण खरोखर न गंजणारा असा कुतुब मिनार हा आमच्याकडे जर तयार होत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे धातू आम्ही कसे तयार करत होतो, आज काय करायला हवंय, उद्या काय त्याचे ऍप्लिकेशन्स असतील, याच्यावरतीही आंतरविद्याशाखीय अभ्यास व्हायला लागेल. इंटरडिसिप्लिनरी असा प्रकारचा अभ्यास व्हावा लागेल आणि उपयोजित संशोधन, अप्लाइड असं रिसर्च तिथे व्हायला लागेल. थोडासा वेगळा प्रांत संशोधनातला मला असा वाटतो की आपण अध्यात्माचा पाठपुरावा करणारे सगळे लोक आहोत आणि बुद्धीचा विकास, आमच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो असं आपण उपासनेमध्ये इथे म्हणतो, गायत्री मंत्राच्या उपासनेमध्ये. मग आपली परंपरा जी आहे ती संस्कृत पाठांतराची, अगदी घनपाठी असे जे काही वेदशास्त्री आहेत होऊन गेले अनेक, तर खरोखर पाठांतरामुळे बुद्धीचा विकास होतो का, किती प्रमाणात होतो, कसा होतो, ह्याच्यावरती सुद्धा संशोधन शास्त्रीय परिभाषेत आपल्याला मांडायला हवंय. जी उपासना आपण इथे करतो त्याच्यामध्ये ध्यान आहे, शक्ती मंत्र आहेत, विरजा मंत्र आहेत, हे सगळं आहे. तर त्या उपासनेमुळे, ती नियमित केल्यामुळे अंतःशक्तीचा विकास हा कसा होतो ह्याच्यावरती आपण संशोधन करण्याची गरज आहे, ते लोकांपुढे मांडण्याची गरज आहे. उपासनेचा प्रसार झाला पाहिजे असं आदरणीय लताताईंच्या मनोगतात आपण सगळ्यांनी ऐकलं आणि 2600 लोकांनी इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती उपासना त्या दिवशी केली होती आणि खरोखर घरोघरी अशी ती व्हायला हवी आहे असं आपण म्हणतो. ती करणारी प्रबोध कुटुंब तयार व्हायला पाहिजेत असं आपण म्हणतो. पण मग अंतःशक्तीचा विकास या सगळ्या उपासनेमुळे कसा होतो याच्याबाबत शास्त्रीय संशोधन हे आपण केलं पाहिजे. व्रतांची कल्पना आपल्याकडे आहे, उपवास आहे, विविध प्रकारची व्रतं आहेत. आधुनिक भाषेमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत आणि तरुणांसाठी वीरव्रत अशी मांडणी केलेली आहे. मग या व्रतांमुळे व्यक्तीच्या चित्तवृत्तींवर काय परिणाम होतो अशी शास्त्रीय मांडणी करण्याची सुद्धा गरज आहे. त्याच्यावरती हे इष्ट परिणाम कसे व्हायला पाहिजेत अशी मांडणी ही संत्रिकेनी जरूर करायला पाहिजे. असे काही स्फुट विचार आज मी आपल्या पुढे हे मांडले. संस्कृत भाषा असेल, संस्कृतीची मांडणी असेल आणि संशोधनातले बहुआयामी असे विविध विषय असतील, ह्याच्यावरती आपण जरूर काम केलं पाहिजे. आवश्यक तर इष्ट त्या विद्यापीठाची संलग्नता सुद्धा घ्यायला पाहिजे. मी म्हणेन की आता नव्याने नालंदा विद्यापीठ सुरू झालंय, काय काय विषय ते हाताळणार आहेत मला माहिती नाही, पण एक हे माहिती आहे की महर्षी महेश योगी यांचं जसं याच्यामध्ये मध्य प्रदेशात विद्यापीठ आहे, तसं अमेरिकेत आयोवाला सुद्धा महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अशी ती आहे आणि तिथे कॉन्शियसनेस स्टडीज नावाचा विषय, त्याच्यावरती संशोधन चालतं. घेऊयात का त्यांची संलग्नता? म्हणजे असं काम करणारे, भविष्य काळात डोकावणारे, उद्या उपयोगी पडणारी शास्त्र जिथे शिकवली जात आहेत, ज्याच्यावर संशोधन होत आहे, अशा प्रकारच्या संस्थांशी, विद्यापीठांशी संलग्नता घेणं हे जरूर संत्रिकेनी करायला हवं आहे. जे काही अन्य विषय संत्रिकेनी हाताळले, फार महत्त्वाचे विषय आहेत ते. राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, जनतंत्र उद्बोधन मंच, हे जे काही सुरू झालेलं सगळं 200-250 व्याख्यानं झालेली त्याच्यामध्ये. विविध प्रकारच्या विचारसरणी इथे येऊन गेलेल्या आहेत आणि विविध धर्माचे लोक येऊन इथे त्यांची भाषणं ही सगळी झालेली आहेत. सुदैवानी प्रबोधिनीच्या या सगळ्या नव्या मांडणीमध्ये, भवितव्य लेखामध्ये आपण आता राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशा असा एक गट तयार केलेला आहे. तेव्हा या प्रकारची ही चर्चासत्र, ही मंडळं, त्याची सगळी पुढची रचना ही राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशेने चालवावीत असं मी जरूर म्हणेन. म्हणजे मग संत्रिकेला अन्यही कामांवरती लक्ष हे केंद्रित करता येईल. तेव्हा मी हे विषय चालू राहावेत, पण त्याची संस्थात्मक रचना ही आणखीन वेगळी करावी असं जरूर म्हणेन. यासाठी लागणारी निधीची उभारणी ही जरूर करायला हवी. आज अशा प्रकारच्या संस्कृतीच्या जतनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे CSRचे सुद्धा निधी उपलब्ध आहेत. जनतेत आवाहन करूया. असे अनेक लोक आहेत, धनिक लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की हे जतन करायला हवंय, पण त्याचा उद्याला उपयोग झाला पाहिजे. संशोधनासाठी संशोधन, एका ग्रंथातनं दुसऱ्या ग्रंथाची निर्मिती, अशा प्रकारचं संशोधन नाही, तर त्यातनं हा समाज पुढे गेला पाहिजे, या समाजापुढचे प्रश्न सुटले पाहिजेत. असं जर काही संशोधन आपण केलं तर मला अगदी जरूर खात्री वाटते की त्यासाठी पैसा जनतेतनं उभा राहील.
आणि अनेक असे सुहृद मंडळी आहेत की जे आपल्या पौरोहित्यांच्या निमित्ताने तिथे जातात आणि प्रबोधिनीला उदार हस्तानी अशी देणगी पाठवतात. या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता मी इथं व्यक्त करतो. गेल्या 50 वर्षात समाजाने धनाच्या रूपाने खूप मोठा पाठिंबा संत्रिकेच्या कामाला दिलेला आहे. तो असाच वाढता राहावा असंही मी या निमित्ताने सुचवतो. नवनवे विषय हाताळण्यासाठी कार्यकर्ते म्हणून ज्यांना यायचं आहे, इथे वेगवेगळ्या गावांमधनं आपण आलेले आहात, त्या ठिकाणी संत्रिकेच्या शाखा आपण सुरू करा, इथे या आणि ही सगळी कामं अंगावरती जरूरती घ्या अशी मी विनंती आपल्याला करतो. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी आलात आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून जो काही संकल्प सुरुवातीला केला तो सिद्धीला जावो, त्यासाठी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की हा संत्रिकेचा सुवर्ण महोत्सव या येणाऱ्या शताब्दीपर्यंत असाच वाढता राहो आणि त्यासाठी आपल्या माननीय संचालकांचं आपल्याला मार्गदर्शन लाभो अशी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुभाषराव. आत्ताच आपण बहुमूल्य असे सुविचार ऐकले. त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे माणसं घडवण्याचं काम शिक्षणाद्वारे, धर्मसंस्काराद्वारे होतं आणि त्यांनी आवर्जून उल्लेख केला की संत्रिका विभाग हा गाभ्याचा विभाग आहे असं त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे आम्हा पुरोहितांना आमची जबाबदारी वाढल्यासारखी वाटती आहे, तरी ती आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असं मी सांगते. आपल्या या मार्गदर्शनामुळे संस्थेच्या विभागाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. तशी प्रामाणिक भावना, जाणीव आम्हा सर्वांच्या मनात नक्कीच रुजलेली आहे. यासाठी मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. आता यानंतर आपण समारोपाकडे वळत आहोत. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. आता ही समारोपाची वेळ आली असली तरी आपल्या सर्वांसाठी ती संस्थेच्या, विभागाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रामाणिक आचरण करण्याची पहाट ठरावी या शुभेच्छा मी व्यक्त करते आणि आपल्या संस्थेचे माननीय संचालक माननीय गिरीशराव बापट यांना समारोप करण्याची विनंती करते. माननीय गिरीशराव. प्रबोधिनीच्या कार्यक्रमांना नेहमी दिसणारे काही चेहरे दिसत आहेत आणि आज संत्रिकेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुद्दाम आलेले त्यापेक्षा बरेच जास्त चेहरे दिसत आहेत. आणि असा सगळा श्रोतृवृंद जमण्याचं कारण मनीषा त्यांच्या बोलण्यात आलं तसं आपले पुरोहित 1.5 लाख घरांमध्ये गेलेले आहेत आणि त्या सगळ्यांना त्यांनी जर का आवाहन केलं की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या, आग्रह केला की नक्की सगळ्या ठिकाणून लोक येतील. आपल्या जागेची मर्यादा लक्षात घेऊनच त्यांनी बहुतेक निमंत्रण दिलेत असं वाटतं मला. मनीषा त्यांनी पुढचे संकल्प सांगितलेले, सुभाषरावांनी आणखीन काय काय दिशा असू शकतील असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे संत्रिकेमध्ये आत्ता जे काही काम होतं ते ज्ञानप्रबोधनाला करायचं आहे म्हणूनच होतं. आणि आज संत्रिकेमध्ये जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे ते ज्या प्रकारचं काम करू शकतायत ते संत्रिकेद्वारा होतं. आणि अजून जे मनुष्यबळ संत्रिकेमध्ये जोडलं गेलेलं नाही ते मग बाकीचे लोक त्यांना जसं जमेल तसं ते करत असतात. संत्रिकेची स्थापना 1975 साली झाली असं सांगतायत, म्हणजे बरोबर आहे ते. पण आत्ता संत्रिकेचं जे मुख्य काम आहे पौरोहित्याचं, ते पौरोहित्य तर त्याच्या आधीपासून सुरू झाले. आणि मग ही जबाबदारी संत्रिकेकडे कधी आली असं मी आठवत होतो. वेगवेगळ्या घटना घडल्या पण एका घटनेला मी कारणीभूत होतो. इथे एक भारतीय जैन संघटना म्हणून
संघटना आहे आणि त्यांना मोठे मोठे कार्यक्रम करायची इच्छा असते, तसं ते एक दिवस एकदम आले ज्ञानप्रवाहिनीमध्ये आणि आम्हाला 2000 जोडप्यांचा सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम करायचा. त्याच्यासाठी तुम्ही पौरोहित्याची सगळी जबाबदारी घ्या. आणि तेव्हा प्रबोधित 3-3.5 पुरोहित असायचे, म्हणजे काही पूर्ण वेळ काम करणारे, काही अध्यापन करता करता पौरोहित्य करणारे असं होते. आणि मग एवढे सगळे विवाह लावायचे आणि ते 10-12 वेगळ्या कार्यालयांमध्ये एकाच दिवशी होणार होते. काय करूया? पण मग ते आव्हान आहे असं वाटलं. रामभाऊ पुढे आले त्याच्यामध्ये आणि मग अनेक जणांना आवाहन केलं की कोणाकोणाला असं पौरोहित्य करायचंय, त्याच्यासाठी शिकायची व्यवस्था करू. आणि मग त्यावेळी एकदम 60-70 पुरोहित तयार झाले आणि तो कार्यक्रम पार पाडला. त्यानिमित्ताने समाजातल्या किती लोकांना चांगल्या अर्थपूर्ण संस्काराची गरज आहे एकदम लक्षात आलं. आणि मग हे काम संत्रिकेने का करू नये? जर का संस्कृती हा शब्द मध्यभागी आहे, त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये काही मध्यम पद लोपी समास असतात, मधलं पद नाहीसं होतं. इथे मध्यम पद, मधलं पद सगळ्यात महत्वाचं पद. आणि मग त्याप्रमाणे आपण ही जबाबदारी घेऊया असं वाटत होतं. पण प्रत्यक्ष त्याला सुरुवात आणखीन 3-4 वर्ष लागली. यशवंतराव लेलेंनी जेव्हा संत्रिकेची जबाबदारी घेतली त्याच्यानंतर त्यांनी ते पद्धतशीरपणे काम सुरू केलं. चालू आहे. आपण ज्या सगळ्या अपेक्षा व्यक्त करतोय की वेगळ्या भाषांमध्ये त्या पोथ्यांचं भाषांतर व्हावं, प्रबोधिनीतल्या विद्यावृत्त संस्काराच्या पोथीचं तेलुगू भाषेमध्ये भाषांतर होऊन तेलंगणातल्या एका शाळेमध्ये त्याप्रमाणे विद्यावृत्त संस्कार झालेलाही आहे आणि तो याच्या पुढे दरवर्षी होईल अशी शक्यता दिसते. तर आपण जर का हे संस्कार आपण अशा पद्धतीने रचना का केली हे लोकांना जाऊन सांगितलं, लोकांना ते समजतं, आवडतं, पटतं आणि आपल्या इथे ते सुरू व्हावं असं वाटतं, असा अनुभव आहे. असं जर का करायचं झालं, म्हणजे काम दीर्घकाळ चालायचं असेल किंवा सर्वदूर पसरायचं असेल, तर गंगोत्रीपाशी जी गुणवत्ता आहे त्या कामाची, ती कितीही दूर गेलं तरी काळाच्या दृष्टी किंवा स्थळाच्या तरी टिकली पाहिजे. पण हे संत्रिकेला जमलंय की नाही? त्याचा छोटासा नमुना मी पाहिला. संत्रिकेतर्फे डोंबिवलीला पौरोहित्याचे वर्ग झाले आणि डोंबिवलीला 15-1 जणांचा गट असं पौरोहित्य सर्व मध्य मुंबई, पश्चिम मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये जाऊन करत असतो. आणि इथे ज्या गुणवत्तेने काम चालतं त्याच गुणवत्तेने तिथले पुरोहित हे काम करतात असं प्रत्यक्ष मला बघायला मिळालं. काही पुरोहितांना मी कोण माहिती नव्हतं, पण मला त्यांनी केलेले कार्यक्रम बघायला मिळाले. आणि त्यामुळे ही गुणवत्ता कशी राखायची हे तंत्र जर का झालं असेल तर मग आता पसरलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी मुद्दाम योजना केली पाहिजे असं वाटतं. आणखीन एक काम संत्रिकेने केलं पाहिजे असं वाटते. सुभाष स्वामी ते आणखीन राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशेने करावं असं म्हटलं, पण त्याची गरज मला एकदम लक्षात आली. याच वास्तूच्या कलशारोपणाचा कार्यक्रम झाला. ठरवताना ते काही फार विचार केला असेल असं नाही, सुंदर दिसते म्हणून 9 कळस तिथे होते त्या मेघडंबरीवरती. पण मग त्या 9 शिखरांवरती 9 कळस बसवायचे, तर ते 9 धर्मपंथांच्या आचार्यांच्या हस्ते बसूया अशी कल्पना निघाली आणि तसा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. एक दिवस एक धर्मपंथाचे आचार्य येऊन त्याच्या संबंधी बोलत होते. त्याच्यामध्ये वसई भागात रोमन कॅथोलिक पंथाचे धर्मोपदेशक म्हणून काम करणारे फादर मायकल गोन्साल्विस आलेले होते आणि ते तिथे बोलून गेले किंवा त्यांची ती भूमिका अनेक ठिकाणी मांडतात. लेखही नंतर त्यांचे वाचायला मिळाले की भारतातले सगळे ख्रिश्चन आमचं न्यू टेस्टामेंट बायबल आहे, येशूचा उपदेश, पण ओल्ड टेस्टामेंट म्हणजे सगळा तो पॅलेस्टाईनचा इतिहास, त्याची काही गरज नाही. भारतातल्या ख्रिश्चनांचा ओल्ड टेस्टामेंट म्हणजे रामायण आणि महाभारतच असायला पाहिजे
आता हे एकाला जर का वाटतंय तर आणखीन काही जणांना वाटू शकेल, पण त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणीतरी करायला लागेल. पुरोहित हे अग्रणी असतात असं म्हणतात समाजातले, तर मग पुरोहित हे कामही करू शकतात का? कारण त्यांच्याकडे मधून मधून हिंदूकरणासंबंधी विचारणा करणारे लोक येत असतात, आंतरधर्मीय विवाह करता येतील का असं विचारणारे लोक येत असतात. पण त्यांच्याशी या भूमिकेबद्दल आपल्याला काही बोलता येईल का असा विचारही केला पाहिजे असं वाटतं. अरुणाचल प्रदेशात रिवॉच नावाची एक संघटना आहे, संस्था आहे, आणि जे काम प्रबोधिनींनी करावं असं वाटत होतं, संत्रिकेंनी करावं असं वाटत होतं, ते त्यांनी त्या भागात आधीच सुरू केलं की तिथे ज्या वेगळ्या जमाती आहेत त्यांच्या सगळ्या संस्कार, चालीरीती यांचं चित्रीकरण करणं, आणि अतिशय सुरेख पुस्तकं जी छापलेली आहेत. प्रबोध उद्योगांनीच त्यातली काही पुस्तकांची छपाई केलेली आहे, आणि मग छपाई हे 20 वर्षापूर्वी सुरू केली, आता त्याच्या चित्रफिती सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीचं काम फक्त अरुणाचल प्रदेशात नाही तर भारतभर सगळीकडे करायला पाहिजे. आज प्रबोधिनीचं कातकरी समाजामध्ये काम चालू आहे, लमाण समाजामध्ये काम चालू आहे, मसणजोगी समाजामध्ये काम चालू आहे. तर त्या सगळ्या ठिकाणी शैक्षणिक काम करता करता हा सामाजिक तिथला अभ्यास हा सुद्धा व्हायला पाहिजे. याच्यासाठी अर्थात संत्रिकेमध्ये नवीन मनुष्यबळ यायला लागेल, पुरोहितच सगळं करू शकतील असं नाही, पण जिथे जिथे जाऊ तिथे आम्हाला हे करायचंय असं तर आपण बोलत राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठीचं मनुष्यबळ हे आपल्याला नक्की मिळू शकेल असं वाटतं. पूल बांधायचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी परिचय व्हावा लागतो. त्याच्यासाठी प्रबोधिनीमध्ये आपण एकदा इथे गुरु ग्रंथ साहेबचा अखंड पाठ इथे उपासना मंदिरामध्ये केलेला होता, आणि मग वेगळे संप्रदाय कुठल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतात, आपल्या श्रद्धा व्यक्त करतात, हे जर का आपण नीट पाहिलं, त्याच्यात सहभागी होऊन पाहिलं, तर मग संवाद करणं सोपं होतं. हा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा त्या अखंड पाठाला एक दिवशी, तेव्हा इथल्या सदन कमांडचे सेनाधिकारी हे शीख होते, त्यांना म्हटलं तुमच्या इथल्या शीख सैनिकांना इथे बोलू हा कार्यक्रम बघायला, ते घेऊन आले. आणि ते इथे येऊन गेल्यानंतर असंही झालं, तेही काम रामोच करायचे. इथे सैन्यात प्रत्येक तुकडीबरोबर पुरोहित असतात, एक हिंदू, एक मुसलमान, एक ख्रिश्चन, एक शीख. आणि या सगळ्या पुरोहितांना दापोलीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन नावाची एक संस्था आहे, तिथे प्रशिक्षण दिलं जातं की आपापल्या धर्माचं पौरोहित्य करत असताना सुद्धा सैन्यातली एकता कशी टिकली पाहिजे आणि देशाची एकता कशी टिकली पाहिजे. रामभाऊ तिथे कित्येक व्याख्यानं द्यायला जायचे, तिथे सैन्याची गाडी यायची, त्यांना घेऊन जायची. आत्ता प्रबोधिनीचाच एक विद्यार्थी सैन्यात गेलेला, तिथे प्रमुख आहे ते नॅशनल इंटिग्रेशन इन्स्टिट्यूटचा. तर त्याला मी विचारलं चालू आहे का? हो, रामभाऊंचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यांच्या व्याख्यानांचं, असं त्यांनी सांगितलं, आणि त्या पद्धतीने चालू आहे. तर हे सैन्यात गरज आहे, तशी सगळीकडे गरज आहे, प्रशासनामध्ये गरज आहे, शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा हे सांगण्याची गरज आहे, शिकवण्याची गरज आहे. आणि असं प्रशिक्षणाचं कामही संत्रिकेतर्फे व्हावं असं वाटतंय, आणि त्याच्यासाठीचं मनुष्यबळ संत्रिकेमध्ये आलं पाहिजे असं वाटतंय. तर हे जर का संस्कृती संवर्धन असा शब्द वापरला त्यांनी, संस्कृती संवर्धनाचं म्हणजे आहे ते टिकवणं, आहे त्याचं शुद्धीकरण करणं आणि त्याच्यात भर घालणं, हे सगळं काम संत्रिकेतर्फे व्हावं. आणि सुवर्ण महोत्सवानंतरच्या काळामध्ये याच्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ संत्रिकेला मिळावं, असलेलं मनुष्यबळ या दृष्टीने प्रशिक्षित व्हावं आणि ते काम वाढावं, याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूपच प्रेरणादायी विचार आत्ताच आपण ऐकले. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर चेरी ऑन द टॉप असेच त्यांचे विचार होते. ते प्रेरणादायी तर होतेच, पण समाजाच्या दृष्टीने जबाबदारी आणखीनच वाढल्याचं जाणवलं, आणि ही जबाबदारी गुणवत्तापूर्ण आपण निभावली पाहिजे हेही मनात रुजलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं मी त्यांना सांगते. आणि पुन्हा सगळ्यांना एकदा विनम्र अभिवादन करते. आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, प्रमुख वक्त्यांचे आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि ज्यांच्या सहभागाने
कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. अशा सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आता या कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने होणार आहे. त्यासाठी उर्मिलाताई यांना मी विनंती करते की त्यांनी प्रार्थनेसाठी यावे. सगळ्यांनी उभं राहायचं प्रार्थनेसाठी. प्रार्थनेचं शेवटचं कर्म सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. पहिली ओळ सांगते, मग सगळ्यांनी सुरुवात करायची. की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने भारत माता की जय. प्रबोधिनी विसर्जन.